आज जे मेनली डिस्कस करायचं आहे, तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, की एक्झॅक्टली आपण जेव्हा राज्यसेवा प्रिपेअर करतोय, तर ही राज्यसेवा प्रिपेअर करत असताना आपल्याला आता उरलेले 30 दिवस. या 30 दिवसांमध्ये आपल्याला असं काय प्रिपेअर करता येईल, की जेणेकरून आपल्याला एक्सलन्स मिळेल किंवा आपले सिलेक्ट होण्याचे चान्सेस वाढतील. हे सगळ्यात पहिले बघायचं आहे आपल्याला. जनरली हे जेव्हा बघतोय आपण, तेव्हा हे लक्षात घ्या, की आत्तापर्यंत तुम्ही जो अभ्यास केलेला आहे, तो तर आपल्यासोबत आहेच. तो वाया गेलेला आहे, हा भाग नाहीये. मग आता जे करणार आहोत ते असं काय करता येईल, की ज्याच्यामुळे आपला स्कोर जो आहे तो एकदम बूस्ट होईल. बरोबर आहे. आता राज्यसेवा का करायची हे तुम्हाला एक सांगतो. हे जे मी दाखवलं, की मेन्समध्ये जे क्वेश्चन येत आहेत, त्याच्यात आपला जलवा काय आणि आपण कितपत आलेलो आहे. पण मुद्दा काय आहे, की मेन्स होऊन गेलेली आहे आणि आता आपल्याला आपल्या प्रिलिमकडे जायचंय. प्रश्न हा झालेला आहे, की आता या 30 दिवसामध्ये खूप धाकधूक पण होते एका साईडला, की मी काय करावं आणि काय नाही करावं. आणि एका साईडला माझा मेन प्रॉब्लेम हा आहे, की मला जर अचीव्ह करायचंय, तर आता मी काय केलं पाहिजे? या 2 मेजर गोष्टींवर आपल्याला आत्ताच्या घडीला चर्चा करायची आहे. बरोबर आहे. आता जेव्हा तुम्ही चर्चा करताय ना, तेव्हा एक लक्षात घ्या, की सगळ्यात पहिला पेपर जो असणार आहे, तो तुमचा जनरल स्टडीजचा असणार आहे. आत्ताच्या लेक्चरमध्ये आपण बघतो काय? 2 गोष्टी बघणार आहे. एक म्हणजे या 30 दिवसामध्ये आपण काय प्रिपरेशन करणार आहे? पहिलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण ऍक्च्युअल पेपरमध्ये काय करणार आहे? ह्या 2 गोष्टी आपण आत्ता बघणार आहे. ओके. तर त्यासाठी म्हणून आपण हे मेजरली लेक्चर एवढं घेणार आहोत. आता जेव्हा मला 28 दिवसामध्ये किंवा 30 दिवसांमध्ये 13 डेज टू गो. ओके. तर अशा पद्धतीमध्ये ही आपली गोष्ट आहे, की आपल्याला 30 डेज आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे. आता या लेवलवर आल्यानंतर ही लेवल ती नाहीये, की ज्याच्यामध्ये आपण आपले 100% सिलेबसच्या मागे लागू शकतो. आपल्याला काहीतरी चूज करावं लागेल. काय चूज करावं लागणार आहे, की असा काय अभ्यास करायचा, की आपला स्कोर एक्सेल होऊ शकतो किंवा आपण पुढे जाऊ शकतो. तर याच्यामध्ये लक्षात घ्या, की तुम्हाला आहे ना तुमच्या सिलेबसमध्ये किंवा त्या विषयांना थोडंसं चेंजेस करावे लागतील. काय? एक म्हणजे बेस्ट आणि दुसरं म्हणजे वर्स्ट. या 2 पद्धतीमध्ये तुम्हाला हे डिव्हिजन क्रिएट करावं लागेल. आता बेस्ट म्हणजे काय, की तुम्हाला तुमच्या पूर्ण सिलेबसमध्ये किती विषय आहेत? तर 7 विषय आहेत. बरोबर आहे. जसं की हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, करंट आणि एन्व्हायरमेंट हे 7 विषय आहेत. बरोबर आहे. या 7 विषयातले तुम्ही कोणतेही 4 तुमचे बेस्ट सब्जेक्ट असले पाहिजे. बरोबर आहे. या बेस्ट सब्जेक्टमध्ये एक विषय नसावा करंट अफेअर्स. तो असावा तुमचा ह्या वर्स्ट सब्जेक्टमध्ये. इथे तुमचे 3 सब्जेक्ट असतील, ज्याच्यामध्ये सगळ्यात शेवटीचा विषय असणार आहे आपला करंट अफेअर्स. आता असं का म्हणतोय, की सर तुम्ही म्हणताय की करंट अफेअर्स हा असा वर्स्ट सब्जेक्टमध्ये का टाकायचा आहे? मी तर रोज प्रिपरेशन करतोय. हे बघा तुम्ही किती पण रोज प्रिपरेशन करा. रोज न्यूजपेपर वाचताय 2 किंवा 3. तुम्ही मॅगझिन वाचताय, बट करंट अफेअर्सला बॉर्डर्स नाहीयेत. जेव्हा मी क्वेश्चन टाकणार आहे, तेव्हा तो मला कसा पण टाकता येईल. त्याला मी काही बॉर्डर्स नाही टाकू शकत आहे. ऑब्व्हियसली जर मी बॉर्डर नाही टाकू शकत आहे, तर ते रिस्की बनतंय. ते जे 10-12 क्वेश्चन येणार आहेत, ते इतके रिस्की आहेत, की त्याला बॉर्डर नाहीये आणि तिथे रिस्क घेण्यासाठी एक तर कन्फर्म इन्फॉर्मेशन पाहिजे, नाही तर चुकण्याचे चान्सेस सर्वात जास्त असतील. सो त्याच्यामुळे आपण त्याला थोडंसं रिस्की सब्जेक्टमध्ये ठेवतोय. वाय? बिकॉज ऑफ द टोटल एक्सपान्स ऑफ दॅट सब्जेक्ट. आता त्याच्यानंतर आहेत हे 4 बेस्ट सब्जेक्ट. 4 बेस्ट सब्जेक्ट कोणते असतील किंवा कोणते असावेत आत्ताच्या घडीला, तर बेसिकली तुम्ही जे फॅक्च्युअल टॉपिक्स आहेत मेजरली त्यांच्याकडे फोकस करू शकता. जसं की पॉलिटी आहे, त्याच्यानंतर सायन्स आहे, इकॉनॉमिक्स आहे, जिओग्राफी आहे. हे समजा माझे चांगले सब्जेक्ट्स आहेत. बरोबर आहे. आता मी हे इमॅजिन करतोय. बरोबर आहे. मी काय काय इमॅजिन केले? मी इमॅजिन केलेलं आहे पॉलिटी, त्याच्यानंतर मी इमॅजिन केलेला आहे जिओग्राफी, त्याच्यानंतर इमॅजिन केला सायन्स आणि सगळ्यात लास्टला मी इमॅजिन केला कोणता? इको. बरोबर आहे. हे 4 सब्जेक्ट मी केले. रिझन काय होतं, की ह्या 4ही सब्जेक्ट्समध्ये मला फॅक्च्युअल डाटा आहे आणि कन्सेप्च्युअल डाटा पण आहे. तो लक्षात राहणं सोपं आहे, त्याच्यामुळे मार्क्स मिळवणं पण सोपं आहे. तर अशा पद्धतीमध्ये मी हे प्रिपेअर करणार आहे. आता जे उरलेले सब्जेक्ट असतील ते तुमचे वर्स्ट सब्जेक्ट असतील. आता जर मी हे इमॅजिन केलं, की या प्रत्येकाला 15 क्वेश्चन आहेत. इमॅजिन काय रिअलिटीमध्ये येतात. बरोबर आहे. आता ह्या प्रत्येकाला 15 क्वेश्चन्स येतात. जेव्हा मी म्हणतोय, की ह्यांना प्रत्येकाला 15 क्वेश्चन येत आहेत, तेव्हा ऑब्व्हियसली हे टोटल किती बनले? 60 क्वेश्चन्स. बरोबर आहे. पास होण्यासाठी मेरिट किती लागणार आहे? आपण एक इमॅजिनेटरी फिगर पकडतोय, की आपल्याला पास होण्यासाठी ऍव्हरेजली लागणार आहे एक 52चा स्कोर. 52 क्वेश्चन्स करेक्ट आले पाहिजे असं आपण मानतो आहोत. बरोबर आहे की नाही? कारण याच्या आसपासच मेरिट लागतं. 48 टू 53. तर आपण तरी पण एक हायर साईडला पकडतोय की 52 येणार आहे.
मग जेव्हा मी हे प्रिपेअर करतोय तेव्हा माझ्याकडे 60 क्वेश्चन्स क्रिएट होत आहे, बरोबर आहे. आता हे प्रिपेअर करताना कसं प्रिपेअर कराल आणि तुमचा दिवस कसा असणार आहे हे आपल्याला बघायचंय. हे प्रिपेअर करताना हे ते बेस्ट सब्जेक्ट आहे, ते बेस्ट असल्यामुळे तुम्हाला कोणत्याही हालतमध्ये हे सगळे पेपर्स किंवा हे सगळे क्वेश्चन्स व्यवस्थित सोडवता आले पाहिजे. याच्यामध्ये कुठलाही प्रत्यवाय नसला पाहिजे. हे पूर्ण प्रिपेअर करा. याच्यासाठीचं जे बुक आहे ते एकदम परफेक्टली अभ्यास करायचा आहे. त्याचे पीवायक्यू व्यवस्थित बघायचे. पीवायक्यू वरनं ट्रेंड लक्षात घ्यायचं आहे. नुसते पीवायक्यू प्रिपेअर करू नका. रिझन काय? पीवायक्यू जसे जसे येण्याचं प्रमाण कमी असतं. पीवायक्यू काय दाखवतात? ट्रेंड दाखवतात. जनरली मुलं काय करतात? फक्त पीवायक्यू आणि त्यांच्या ऑप्शनची इन्फॉर्मेशन घेतात. नाही, आतापर्यंत हे विचारलंय, आता काय विचारू शकतील हा ट्रेंड अनालिसिस करणं थोडंसं गरजेचं आहे. तेही बघा. आणि तुम्ही केलेला अभ्यास किंवा तुम्ही वाचलेले पुस्तकं हे पीवायक्यू वर पडताळून बघा. जनरली काय होतंय की आम्ही आधी पीवायक्यू बघतोय आणि मग अभ्यास करतोय. माझ्या हिशोबाने ही थोडीशी रॉंग स्ट्रॅटेजी आहे. माझं म्हणणं असेल तुम्ही पहिल्यांदा 2 रिव्हिजन करा. 2 रिव्हिजन झाल्यानंतर पीवायक्यू कडे जा. काय फायदा होईल त्याच्याने? तुम्ही वाचलेलं तुमच्या लक्षात किती राहिलंय हे तुम्हाला कळेल ना. म्हणजे मी समजा राष्ट्रपती वाचला. आता राष्ट्रपती वाचल्यानंतर मी जेव्हा पीवायक्यू सोडवतोय तेव्हा माझ्या लक्षात आलं की राष्ट्रपतीचा दया मरणाचा अधिकार जो आहे त्याच्यावर आलेले 4 प्रश्न मला सोडवायला जमले नाहीत किंवा माझे चुकले. जेव्हा मला हे कळतंय की माझे चुकले म्हणजे मग मी काय नेक्स्ट घेतली पाहिजे स्टेप? मी इमिजिएटली लक्ष्मीकांत उघडलं पाहिजे. लक्ष्मीकांत मध्ये जिथे लिहिलेलं आहे की राष्ट्रपतींच्या दया मरणाचा अधिकार ते मी पुन्हा एकदा वाचून घेतलं पाहिजे. म्हणजे माझी कॉन्सेप्ट क्लिअर होईल. का? कारण पूर्ण राष्ट्रपतीमध्ये कदाचित हा टॉपिक माझा थोडासा वीक राहिला होता. हे मला कशावरनं कळालं? पीवायक्यू वरनं कळलं. हेच जर मी पीवायक्यू आधी वाचून घेतले असते तर माझे उत्तरं पाठ होऊन गेले असते. आता उत्तरं पाठ झाल्यानंतर कारण 2दा पीवायक्यू सोडवल्यानंतर उत्तरं पाठ होऊन जातात. आपण इतकीही मंद नाहीत की आपली उत्तरं पाठ होणार नाही. बरोबर आहे की नाही? भले त्या उत्तरात काय हे तुम्हाला लक्षात नाही येणार, पण तुम्ही म्हणाल 2 त्याचा आन्सर 2 आहे सर. प्रॅक्टिकली विचार करा. हे होतं. मग असं झालं तर उपयोग काही राहणार नाही ना. त्यांचा जो वापर व्हायला पाहिजे तो होणारच नाही. म्हणून आपल्याला काय करायचंय? पहिल्यांदा 2दा वाचायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही पीवायक्यू कडे जाल. पीवायक्यूचा एकदा सोडून बघाल. ट्रेंड अनालिसिस लक्षात येईल. इमिजिएटली त्या हिशोबाने आपण प्रिपेअर करणार आहे. या 4 सब्जेक्ट्सला व्यवस्थित प्रिपेअर केल्यानंतर मग आपण जातो आता वर्क सब्जेक्टकडे. वर्क सब्जेक्टला सुद्धा आपण 1, 2 आणि 3 अशी नंबरिंग केलेली आहे. नंबरिंग का केलेली आहे? कारण हे बघा, जनरली असं होऊ शकतं की याच्यामधला एखादा सब्जेक्टवरचे क्वेश्चन एकदम वेग आले. आता काहींचं म्हणणं असेल की सर तुम्ही इथे टाकताना हिस्ट्री का नाही टाकलेलं आहे? तुम्ही हिस्ट्री इथे का टाकलेलं आहे? भाई हिस्ट्री प्रिपेअर करण्यासाठी खूप मोठा आहे. म्हणजे हिस्ट्रीमध्ये तुम्हाला काय काय प्रिपेअर करावं लागेल? राज्यसेवा असेल तर एन्शियंट प्रिपेअर करावं लागेल, मेडिवल प्रिपेअर करावं लागेल, मॉडर्न इंडिया प्रिपेअर करावं लागेल. मध्येच समाजसुधारक म्हणतात आम्ही राहिलो. समाजसुधारक प्रिपेअर करावं लागतील, महाराष्ट्राचा इतिहास प्रिपेअर करावा लागेल आणि हे झाल्यानंतर ते प्रश्न वेगळेच टाकतात. हा, बघा तुम्ही काढा. बृहदेश्वराच्या मूर्तीच्या पायावर असलेले थेंब कोणी साठले? हा प्रश्न विचारलेला आहे. हा, त्यांनी जोड्या लावाचा क्वेश्चन टाकलेला आहे. बघा तुम्ही 2017-18च्या आसपास आहे की 16-17च्या आसपास आहे की त्यांनी टाकलेलं आहे की 4 राजे दिलेले आहेत आणि त्या 4 राजांपैकी कोणी काय काय केलं. मेडिवल एराचा क्वेश्चन होता तो. त्याच्यामध्ये हे होतं लिटरली की बृहदेश्वराच्या मूर्तीच्या पायावरचे थेंब चाटले. एक राजा होता. दुसऱ्यानी होता की एका पीराची मिरवणूक निघाली त्याच्यामध्ये त्याने तो जो ताबूत असतो तो खांद्यावरून वाहिला. असे अरे बाबा आम्हाला काय माहिती आहे? आणि तुम्ही त्या राजाचं कार्य लक्षात घेणार आहे, त्याच्या राजकीय घडामोडी लक्षात घेणार आहे, त्यांनी राबवलेली महसूल यंत्रणा लक्षात घेणार आहे, का अशा बारीक बारीक फॅक्ट्स लक्षात घेणार आहे. हे काय झालं? पेपर काढताना जाणून बुजून विद्यार्थ्यांना त्रास देण्यासाठी म्हणून असे क्वेश्चन टाकले गेले. पण याच्यामुळे आपला लॉस होतोय ना एक क्वेश्चनचा. किती लक्षात ठेवणार आहे याला लिमिटेशन आहे. आणि हिस्ट्रीमध्ये तेवढी मेहनत करण्यापेक्षा अरे इकडे पॉलिटिक्स सायन्स प्रिपेअर होऊन जाईल. बेसिक लॉजिकचा भाग आहे. त्याच्यामुळे तसं काही करू नका. सो म्हणजे मी हे एक्झाम्पल देतोय. याच्यात तुमचे सब्जेक्ट वेगवेगळे असतील ऑब्व्हियसली. आता दुसरा जो सब्जेक्ट माझं म्हणणं काय, जो एक पहिला वर्स सब्जेक्ट असेल किंवा दुसरा वर्स सब्जेक्ट आहे याच्यामध्ये एक लक्षात घ्या की आपल्याला तो पूर्ण सोडून द्यायचा नाही. मग काय करायचंय? पहिले आता या सब्जेक्टसाठी पीवायक्यू अनालिसिस पहिले करा. पीवायक्यू अनालिसिस का पहिले करायचंय त्याचं रिझन असं असतं की मला पूर्ण सब्जेक्ट आवडत नाही असं कधीच होत नाही. जसं की आता मी माझं स्वतःचं एक्झाम्पल देतो. मला जॉग्राफी वीक आहे. मग माझं जर जॉग्राफी वीक आहे तर ऑब्व्हियसली मला पूर्ण जॉग्राफी येत नाही अशातला भाग आहे का? नाही. मग काय माझी स्ट्रेंथ काय? कन्सेप्च्युअल लर्निंग. आता कन्सेप्च्युअल लर्निंग असल्यामुळे फिजिकल जॉग्राफी मला सोपं जाणार आहे. मग मी काय करेल? जॉग्राफी मधनं फिजिकल जॉग्राफी प्रिपेअर करून घेईल. वीकनेस काय? तेच ते गंगा नदीच्या उजव्या तीराच्या उपनद्या, डाव्या तीराच्या उपनद्या. अरे आम्हाला उजवा वळ सांगितल्यावर आम्ही लेफ्ट इंडिकेटर देतो. आम्ही इतके बेकार आहे.
म्हणजे गंगा नदीच्या उजव्या तीराच्या नद्या मी कधी लक्षात ठेवायच्या, प्लस मला टेन्शन आहे, मी म्हणजे माझा उजवा धरायचा का गंगेचा उजवा धरायचा, धरायचं कोणाचं काय, हा प्रॉब्लेम निर्माण झाला. मग अशा वेळेस ती माझी विकनेस आहे ना, आय लिव्ह दॅट थिंग. मग मी प्रिपेअर काय करणार आहे, ऑब्व्हियसली फिजिकल जिओग्राफी. आता जर मी जिओग्राफीचं बघितलं तर जिओग्राफीमध्ये फिजिकल जिओग्राफीला 6 ते 7 क्वेश्चन येत आहे. मी ते असं प्रिपेअर करेल की ते चुकणार नाही. बरं, याच्यामध्ये अजून एक काय प्रिपेअर करू शकतो मी, दुसरी गोष्ट प्रिपेअर करू शकतो, वन्यजीवन. बरोबर की नाही, म्हणजे वन आणि मान्सून या गोष्टी प्रिपेअर होऊ शकतात. का मान्सून प्रिपेअर होऊ शकतो, कारण परत ती कॉन्सेप्च्युअल गोष्ट आहे. एल निनो ला निनो कसा येतो हे जर मला कळलं, उष्ण किंवा काय म्हणतात वॉर्म करंट्स अँड कोल्ड करंट्स, उष्ण प्रवाह आणि शीत प्रवाह जे समुद्रात निर्माण होतात, त्यांचं जर गणित मला कळालं व्यवस्थित, कॉन्सेप्ट क्लिअर झाली, तर मला मान्सून कळतो. मान्सून कळला तर लानिनो एल निनो कळतो, एल निनो लानिनो कळाला तर मान्सून कळतो, मान्सून कळालं तर मला लगेच वन्यजीवन कळतं. एवढं तर कळणार आहे ना बेसिकली. मग एवढं कळणार तर मी प्रिपेअर करून ठेवेन. का, कारण त्याच्यावर पण 2 प्रश्न येत आहेत. म्हणजे काय झालं, मी माझे फिजिकल जिओग्राफीचे 6 क्वेश्चन मिनिमम तरी फिक्स केले आणि हे 2-3 प्रश्न फिक्स करून घेतले. प्लस मी लोकसंख्या प्रिपेअर करून घेईल. का, कारण ते आक्कड बक्कड बंबे बो आहे. बरोबर आहे की नाही, पाठ करायचा आयटम आहे ना, पाठ केला विषय संपला. मी त्याचे प्रॉपर चार्ट्स बनवून गेले ते पाठ करून गेले. लोकसंख्येवर 2 तरी प्रश्न येतात. म्हणजे काय झालं, जिथे मी पूर्ण जिओग्राफी सोडून देणार होतो फक्त एका भावनेमुळे की हे माझ्या लक्षात राहत नाही, पण मी त्याच्यामध्ये माझी स्ट्रेंथ शोधली आणि अजून 10 क्वेश्चन किंवा 8 क्वेश्चन माझे प्रिपेअर करून घेतले. आता हे प्रिपेअर केल्यामुळे काय झालं, मी तिथे स्ट्रॉंग पोझिशन मध्ये पोहोचलो. दुसरीकडे पोहोचलो मी आता. आता दुसरा जो पण सब्जेक्ट असेल त्याला पण अशाच पद्धतीत प्रिपेअर करा. अजून एक गोष्ट प्रिपेअर करायची. आता एक सब्जेक्ट असा असेल जो मला अजिबात आवडत नाही, म्हणजे तो घेतल्या घेतल्या मला झोप येते. तो घेतल्या घेतल्या मला एमपीएससी सोडून द्यावंसं वाटतं. म्हणजे सगळेच नसावेत सब्जेक्ट तसे, एकच सब्जेक्ट म्हणतोय मी. हा, नाही तर कोणाच्या मनात यायचं भाई माझे सगळे तसे असं नाही. तो एकच सब्जेक्ट असा आहे. आता जो एक सब्जेक्ट असा आहे ना, त्याच्यासाठी जर तुम्हाला पुस्तक वाचणं जमत नाही ना, तर माझं बेसिक रेकमेंडेशन आहे, पीवायक्यू घ्या. पीवायक्यूचं पुस्तक घेतलं ना, आता ती वेळ नाही आहे सोडवत बसायची मग फुल टेन्शन घ्यायचं नाही. हायलायटर विकत आणा, 20 रुपयाला भेटेल. बरोबर आहे, कॉफीपेक्षा स्पेशल चहापेक्षा स्वस्त आहे. आता तुम्ही घेतलाय हायलायटर, काहीच डोकं वापरू नका. क्वेश्चन, राईट आन्सर, डायरेक्ट हायलाइट करा. खपखप 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 केलं ना हायलाइट. आता डायरेक्ट 4 वेळा वाचून काढा. क्वेश्चन वाचायचा, आन्सर वाचायचं. नाही काही, जो सब्जेक्ट आपल्याला इतका त्रासदायक आहे ज्याचं आपल्याला काहीच उमजत नाही, शून्य उमज आहे, असे त्या चॅप्टरचे किंवा त्या सब्जेक्टचे 3 प्रश्न तर रिपीट होतील. पीवायक्यू 3 तर फ्री आहे म्हणजे आपल्यासाठी. काय केलं आपण फक्त क्वेश्चन आन्सर, क्वेश्चन आन्सर, क्वेश्चन आन्सर. कमीत कमी तुमच्या 100 मार्काच्या पेपरमध्ये जवळपास 12 ते 18 क्वेश्चन असे असतात जे डायरेक्ट रिपीट होतात. डिरेक्ट रिपिटेशन, डोका लावायचा भागच नाहीये. मग ते मधले 3 तर आपल्या सब्जेक्टचे असतील, जो आपल्याला आवडतच नाही, त्याचं काहीच येणार नव्हतं ना पदरामध्ये. मग ते पदरात पाडून घ्या ना. झालं काय, त्याच्यामुळे ते पदरात पडतील, पण त्यासाठी तुम्हाला आत्तापासून करावं लागेल. आता हे करत असताना तुमचा डे तुम्हाला प्लॅन करावा लागेल. बरोबर आहे. आता डे कसा प्लॅन कराल ते मी इथे लिहितो. बरोबर आहे. आता डे कसा प्लॅन कराल तर सिंपल आहे बघा. आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट जी प्रिपेअर करायची याच्यामध्ये आहे पहिल्यांदा झोप, जी आपल्याला खूप आहे. बरोबर आहे. आपण किती झोपणार आहे, हार्डली 5 to 5:30 तास. ज्यांनाही दुपारी झोपायची सवय नाही, खूप आहे त्या मानाने सुद्धा खूप आहे, 30 दिवस बाकी राहिलेले. तसं तर ती 4-4.5 तास असायला पाहिजे, कारण आपण आपल्या भविष्याबद्दल बोलतोय. कारण आता जर आपण हे 30 तास व्यवस्थित 30 दिवस व्यवस्थित काम केलं तर आपलं भविष्य बदलणार आहे. आजपर्यंत जे लोक आपल्याकडे तुच्छ नजरेने बघत होते ते आपल्याला उद्या समाजामध्ये प्रतिष्ठेचं स्थान देणार आहे. अशा वेळेस इथे झोप कॉम्प्रोमाइज करणं काहीच मोठी गोष्ट नाही. 100% गेली पाहिजे. ज्यांना दुपारी झोपायची सवय त्यांनी सोडून द्या. परफेक्टली सांगतो, ऍट ऑल कॉस्ट. रिझन, 3 ते 5 सीसेटचा पेपर आहे. तुम्हाला झोपायची सवय 2-2:30 वाजता, मस्तपैकी तुम्ही फॅन बिन लावून राहिले, फॅनच्या खाली मस्त हवेच्या नाद घेत झोपलाय. ही जर सवय कंटिन्यू राहिली तर परीक्षेच्या दिवशी ती सवय बॉडी कशी सोडेल? बॉडीला थोडी माहिती सीसेटचा पेपर आहे, तो माइंडला माहिती आहे ना. बाकी बॉडी काय म्हणते, झोपायची वेळ झाली. आता मग सीसेट देणार कसं आहे? आणि बघा एमपीएससी मध्ये बऱ्याच मुलांचं हे होतंय की त्यांचे जीएसचे स्कोर 118, 120, 124, 128 सुद्धा आहेत. पण प्रॉब्लेम काय? सीसॅट. आपल्याकडे मागच्या मागच्या वर्षी असे 3 कॅन्डिडेट्स होते, इंजिनियर होते. असं नाहीये की ते काहीतरी कमी शिकलेले होते, इंजिनियर होते, पुन्हा युनिव्हर्सिटीचे होते. सीसॅटचे मार्क काय आहेत? 24, 28 आणि 30.5.
2ने गुणून, सॉरी 2.5ने गुणून, आणि जीएसचा स्कोर काय, सगळ्यांचा 124 पेक्षा जास्त, या तिन्ही कॅन्डिडेटचा. आता जेव्हा त्यांना विचारतोय तेव्हा त्यांचं म्हणणं असं आहे, म्हटलं अरे तुम्ही इंजिनियर असून तुम्ही फेल होता, याला काय अर्थ आहे? मॅथ्सला तर आम्ही कॅल्क्युलेटर वापरायचो. अरे पण मॅथ्सची गरजच कसं काय पडली? कॉम्प्रिहेन्शनलाच 50 क्वेश्चन आले ना. म्हणजे काय झालं, यांनी सीसॅटला एवढं लाईटली घेतलेलं होतं, त्याच्यामुळे हे त्याला कॅशच करू शकले नाही. मग आता जीएस मध्ये तुम्ही जी मेहनत केली ती काय कामाची आहे? यू आर नॉट क्वालिफाईड फॉर सीसॅट ना, सो दॅट इज युजलेस आयटम. सो ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. त्यामुळे जर तिथे झोप यायला लागली तर तो पॅसेज मध्ये लेखकाने लिहिलेलं वेगळंच आहे, तुमच्या मनात वेगळंच आहे. संपला, गेम झालाय पूर्णपणे. त्याच्यामुळे सीसॅटच्या पेपरची काळजी आजपासून घ्यावी लागेल. त्यामुळे आपण झोप कंट्रोल करणार, हे बेसिक लॉजिक आहे. झोपायचं नाही, मग त्यासाठी तोंडावर पाणी मारा का पाण्यात तोंड घाला, तो प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. त्याच्यात कोणी काहीच नाही करू शकत, बट झोपायचं नाही. बरं, मग अभ्यास किती करायचा आहे? आपल्याला ऍव्हरेजली जो अभ्यास करायचा आहे, तर ऍव्हरेज अभ्यास असणार आहे 12 ते 14 तास. हा तुमचा अभ्यासाचा टाइम पिरियड आहे. आता परत प्रश्न पडला सर काय बात करते, 12 ते 14 तास बाकी काही करायचंच नाही का? 14 आणि 5 19 होतात, तरी सुद्धा 6 तास बाकी आहेत. 24 तास आहेत ना, म्हणजे 14 जरी मी मॅक्झिमम पकडलं, 14 आणि 5 हे 19 झाले. चला एखादा विद्यार्थी 5च्या ऐवजी 6ला झोपला की मी बेल बंद करत होतो 1 तासभर, असे 6 तास झाले, तरी सुद्धा 20 होत आहे, तरी 4 तास बाकी आहे. किती वेळा आंघोळ करणार आहे? पॉइंट आहे ना, किती वेळ आंघोळ करणार आहे? अर्धा तास. जेवायला खेळून खेळून किती वेळ टाइमपास करणार आहे? अर्धा तास. बाकी वेळ आहे ना, वेळ गर्लफ्रेंडशी बोलायला, बॉयफ्रेंडशी वेळायला, सगळ्या गोष्टींसाठी वेळ, स्टील 4 तास बाकी राहत आहे. सो तुम्हाला तिथे लक्ष द्यायचंय. आता जेव्हा तुम्ही 12 ते 14 तास अभ्यास करणार आहे, तेव्हा माझं रेकमेंडेशन, मी फक्त 12 तासाचं सांगतो, मी 2 तास तरी सुद्धा सोडून देतोय तुमच्यासाठी. आता हे जे 12 तास आहेत, या 12 तासात सगळ्यात पहिली गोष्ट, 1 तास बाजूला काढा, हा तुमचा झोपायच्या आधीचा वेळ आहे. हा सगळ्यात गोल्डन टाइम आहे. या 1 तासामध्ये काय कराल, तुम्ही दिवसभरामध्ये जे वाचलं, त्या दिवसभरामध्ये वाचलेल्या गोष्टीची रिव्हिजन करा. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. याच्याने पुढे ज्या रिव्हिजन्स लागणार आहे त्यांचं प्रमाण कमी करता येईल. कारण हे बॉडीला इमिजिएट किंवा ब्रेनला इमिजिएट इम्प्रिंटमेंट देईल. रिइम्प्रिंट झाल्यामुळे ऑब्व्हियसली तुमच्या लक्षात जास्त राहील. ही पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, आता आपल्याकडे उरलेले 11 तास, बरोबर आहे. आता 11 तासांना आपल्याला 3 गोष्टीमध्ये डिवाइड करायचंय. सगळ्यात पहिले काय, बेस्ट सब्जेक्ट, त्याच्यानंतर वर्स्ट सब्जेक्ट मधलं जे काही आपल्याला प्रिपेअर करायचंय ते सेक्शन, आणि सीसॅट. याच्यामध्ये सीसॅटला तुम्ही ऍव्हरेजली 2 ते 3 तास दिले पाहिजे. आता 2 ते 3 तास का, जेव्हा मी सीसॅट एक्सप्लेन करेल तेव्हा तुमच्या लक्षात येईलच, बरोबर आहे. पण हे देऊन टाका. आता याच्यामध्ये उरले किती आपल्याकडे, 11 उरले, ते 11 मधून 3 गेले, म्हणजे तुमच्याकडे 8 तास उरलेले. आता या 8 तासामधनं सिंपल आहे, 5 तास किंवा 6 तास जे आहेत ते तुमच्या बेस्ट सब्जेक्टसाठी द्या. बरोबर आहे, हे तुमच्या बेस्ट सब्जेक्टसाठी आहेत, 5 ते 6 तास. आणि त्याच्यानंतर उरलेला जो तुमचा 3 तासाचा वेळ आहे, हा 3 तासाचा जो सब्जेक्ट आपला अवघड आहे, आपण त्यात अवघड आहोत, याच्या फक्त प्रिपरेशनसाठी. हा जो बेस्ट 5 तासाचा वेळ दिलेला आहे, हा कशासाठी? रिव्हिजनसाठी आहे. कारण तो प्रिपेअर झालेला आहे आतापर्यंत सब्जेक्ट, बरोबर आहे. त्याला आपण काय करतोय, 5 ते 6 तासामध्ये रिवाइज करतोय. आता इथे 5 ते 6 तास कसे क्रिएट होतील? 2 ते 3 तास. ह्या 2 ते 3 तास जे सीसॅटचे आहेत त्याचं कसं असणार आहे गणित, ते लक्षात घ्या. आता हे सीसॅट आहे, सीसॅटला आपण ऍव्हरेजली तसं बघितलं तर 2 तास मोर देन इनफ आहे. कसे 2 तास असतील? त्याचे 2 भाग पडतील. पहिला 1 तास जो असणार आहे तो तुम्हाला द्यायचा आहे उतार्यावरील प्रश्न, किंवा ज्याला आपण कॉम्प्रिहेन्शन रिडिंग म्हणतो. हे उतार्यावरील प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला 1 तास प्रॉपरली द्यायचा आहे. जसा आयोगामध्ये तुम्ही 10 पॅसेजेस सोडवणार आहे त्या पद्धतीत सोडवायचे आहेत आपल्याला. दुसरी गोष्ट, हा जो दुसरा टाइम आहे, हा 1 तास कशाला द्यायचा आहे आपल्याला? याच्यामध्ये आपण 30 मिनिट्सची रिझनिंगची प्रॅक्टिस करणार आहे, आणि 30 मिनिट्स जे आहे ते आपण मॅथमॅटिक्सची प्रॅक्टिस करणार आहे, बरोबर आहे. कशी प्रिपरेशन करायची? सेम जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, 5 क्वेश्चन 5 चॅप्टर, असे 25 क्वेश्चन बनतील. यांना तुम्ही ऍव्हरेजली तसं बघितलं तर 25च मिनिटात सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. पण अगदीच थोडं आता घरी बसून सोडवतोय, प्रेशर कमी आहे, म्हणून आपण 4 ते 5 मिनिटं एक्स्ट्रा ठेवलेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही ह्याला प्रिपेअर करा, मॅथ्सला सुद्धा, रिझनिंगला सुद्धा. आता सर मॅथ्सचे 5च क्वेश्चन येतात, त्यासाठी एवढा एम्फसिस का देताय? कंबाईन द्यायची ना लगेच आपल्याला.
हार्डली 14-15 दिवसावर कंबाईन आहे लगेच. मग कंबाईन मध्ये तुम्हाला काय करावं लागेल, तेव्हा तर मॅथ्सची मदत लागेलच. मग ती मॅथ्सची मदत कुठे प्रिपेअर होईल, इथेच प्रिपेअर होऊन जाईल. 30 मिनिटांनी फार मोठा तीर मारणार नाही आपण. तेवढा वेळ तर आपण चहाला घालवून टाकतो. ते जायला यायला वेगळे 20 मिनिटं, चहा प्यायला 15 वेगळे, तू बिल भरू का मी बिल भरू याच्यात 7 मिनिटं वेगळे. बरोबर आहे की नाही? असा अर्धा पाऊण तास जातोय. तुम्हाला इथे चूज करावा लागेल तुमचा टाइम कुठे जातोय. कारण ही ती वेळ नाही जिथे तुम्ही मित्रांमध्ये खूप वेळ वाया घालवाल. ही ती वेळ आहे जिथे तुम्ही स्वतःसाठी विचार कराल. आता मित्र वगैरे कोणी नाहीये, कारण तो पण तुमची कॉम्पिटिशन आहे. म्हणजे समजा आम्ही 2 मित्र ओबीसी आहोत. आता काय, जे एकच सीट आहे, तर तो म्हणाल का माझ्या मित्राला देऊन टाका, त्याची परिस्थिती गरीब आहे, त्याला लग्न करणं गरजेचं आहे, नाही त्याच्या गर्लफ्रेंडचे दुसऱ्याशी लग्न होऊन तो म्हणाल नाही नाही नाही, माल पण करायचंय भाऊ, पुढच्या वेळेस एमपीसीने ऍडच काढली तर मी काय तसाच. याचा अर्थ काय झाला, जिथे स्वार्थ निर्माण होईल तिथे मैत्री काय होईल, थोडीशी वीक होऊन जाईल. हे काय दुर्योधन कर्णातलं आपलं चाललेलं नाही बाबा, द्वापर युग नाही की जिथे कर्ण करे जो गलती वो गलती भी उसका दोस्त कहे की मैं कर लू. असं नाही होणार इथे. इथे तुम्हाला कट थ्रोट कॉम्पिटिशन असणार आहे, कलियुगात आहोत आपण. त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट करायला लागेल. तर अशा प्रकारे जर तुम्ही डेला तुमच्या प्रॉपरली केलं तर याच्यात काय होईल की 6 तासामुळे चांगली प्रकारे रिव्हिजन होईल बेस्ट सब्जेक्टची. तुम्ही अजून सुद्धा या 4 सब्जेक्ट्सला व्यवस्थित 2 रिव्हिजन देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. आता हे जे 6 तास देणार आहे याच्यातलाच 1 तास तुम्ही तुमच्या पीवायक्यू ला देऊ शकता, की आज दिवसभरामध्ये जेवढेही चॅप्टर्स मी केले तेवढ्या चॅप्टर्सचे काय करतोय मी पीवायक्यू सॉल्व्ह करतोय. अशा प्रकारे करू शकता. हे केल्यामुळे काय होईल की वर्स्ट सब्जेक्ट जो होता आपला, जो माझा वीक होता, त्याला पण मी बऱ्यापैकी प्रिपेअर करत करत पुढे आणलं. आणि दुसरी गोष्ट, जो बेस्ट होता त्याचे रिव्हिजन नॉनस्टॉप चालू आहे. आणि सगळ्यात मेन काय राहिलं, 1 तासाची डेली रिव्हिजन पण चालू आहे साइड बाय साइड. आणि 2 ते 3 तासात व्यवस्थित सीसॅट पण प्रिपेअर करतोय, म्हणजे सीसॅटला भीती वाटणार नाही. आता प्रश्न निर्माण झाला की हा तुम्ही सोडला होता हा दादा करंट अफेअर्स, याचं काय मग. हे बघ, करंट अफेअर्स वर्षभर करण्याची गोष्ट असते. आता ती प्रिपेअर नाही केली म्हणजे तुमच्याकडे एकच ऑप्शन राहिलेला आहे, वार्षिकी उचलणे. वार्षिकी उचलायची ना सगळ्यात शेवटी उचला, म्हणजे जे शेवटचे 4 ते 5 दिवस असतील तेव्हा करंट अफेअर्स प्रिपेअर करा. कसं प्रिपेअर करायचं, वाचत राहायचं वाचत राहायचं वाचत राहायचं. डोक्यात किती जाईल ते ऑटोमॅटिक जाईल. कसं ऑटोमॅटिक जाईल हे बघा, सिंपल लक्षात घ्या. तुम्ही तुमच्या बायको बरोबर किंवा गर्लफ्रेंड बरोबर आहात, बरोबर आहे की नाही, आणि शेजारून एक सुंदर मुलगी गेली, कळतंय आपण कोणाबरोबर आहे तरी सुद्धा काय होतं, डोक्यामध्ये ती प्रिंट ऑटोमॅटिक प्रिंट होते, मान हळूहळू हालायला लागते. हा विषय तसाच असेल. तुम्हाला कळतंय डोक्यात जात नाहीये, पण करंट अफेअर्स गरजेचे आहे म्हणून तुम्ही ऑब्व्हियसली काय कराल, ते प्रिपेअर कराल आणि होईल, ते डोक्यात घुसेल ते. कारण शेवटच्या दिवसांमध्ये दुसरं काही पण प्रिपेअर करणं रिस्की आहे. कारण व सब्जेक्ट तुम्हाला घाबरून टाकेल की अरे बापरे मला हे येतच नाही, मी काय करू. आणि जो बेस्ट सब्जेक्ट आहे त्यातला एखादा पॉईंट आठवला नाही, म्हणजे काहींना सवय असते बघा की ते प्रिलिम्स साठी काहीतरी वाचतात आणि वाचल्यानंतर ते असं एकांतात जाऊन आठवायचा प्रयत्न करतात. घातक सवयी असतात ना काहींना ते, तशातली हा घातक सवय नाही. प्रॅक्टिकल आहे. असं का आठवता, एमपीएससी तुम्हाला ऑप्शन्स देणार आहे. तुम्ही स्वतःला पण ऑप्शन्स देण्याची सवय ठेवा ना. मग जर तुम्ही स्वतःला ऑप्शन द्यायची सवयच ठेवत नाहीये आणि असं आठवायचा प्रयत्न करताय ब्लाइंडली, असं परीक्षेत करायचंय, परीक्षेत तर 4 ऑप्शन मधून निवडायचंय ना, मग निवडा निवडी खेळा ना एकट्यात बसून. हे असं का बरं करताय की डायरेक्ट शांततेत बसायचं ध्यानाला सांगा बा नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली. दिस इज द रिडिक्युलस मेथड. सो डोंट डू दॅट थिंग. आता काय होतं मात्र, ह्युमन ब्रेन आहे, ही सवय तुम्हाला आतापर्यंत लागलेली असेल, तुम्ही आत्ता पण ती रिपीट कराल आणि ह्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होईल. पहिला मी तर पॉलिटी इतकं बेकार प्रिपेअर केलं होतं, लक्ष्मीकांत माझ्या डायरेक्ट तोंडपाठ होतं, आता मी विसरून गेलेलो आहे की एक्झॅक्टली खासगी सदस्याचं बिल कोणत्या कलरच्या याच्यावर प्रिंट केलं जातं. झालं ना गेम. हा, कलर्स आहेत, 4 कलर्स आहेत टोटल. मग कोणत्या याच्यावर केलं जातं प्रिंट हे मला आठवत नाही. आता मग काय प्रॉब्लेम झालेला आहे, आता भीती अजून डबल झालेली आहे. सो हे 4 ते 5 दिवसामध्ये असं करणं थोडंसं रिस्की असतं. मग ते करू नका. मग तुम्हाला करायचं काय एक्झॅक्टली, करायचं काय तर करंट करा. का, असे फक्त प्रिपेअर नाहीच आहे ना आपलं, आपण ब्लाइंड वाचतोय फक्त. 2 ते 3 वेळा आरामात पुस्तक वाचून येईल का, कारण पटापट वाचत चालायचंय. मेजर हेडिंग वाचायचं, हेडिंग मध्ये दिलेली इन्फॉर्मेशन वाचायची, पहिल्याच रिडिंगला अंडरलाईन करून ठेवा, म्हणजे काय होईल दुसऱ्या वेळेस फक्त अंडरलाईन वाचायचं काम राहील. आणि दुसऱ्या वेळेस अंडरलाईन वाचल्यामुळे काय होईल, वेळ कमी लागेल. वेळ कमी लागेल तर ऑब्व्हियसली काय होईल, तुम्ही जो काही मेहनत करताय ते अजून एकदा रिपीट करता येईल. 2 ते 3 वेळा गोष्टी वाचल्यावर बऱ्यापैकी गोष्टी पाठवून जातील. आता करंट अफेअर्स आहेत, 10 जर क्वेश्चन आले आणि त्यातले आपल्याला 5 ते 6 क्वेश्चन आले, दिस इज द 60% आउटपुट.
अजून काय तुम्ही अपेक्षा करताय? आणि हे प्रिपेअर करताना बेसिक बेसिक गोष्टी पहिले प्रिपेअर करा. काय प्रिपेअर कराल? युद्ध सराव पहिल्यांदा प्रिपेअर करा. युद्ध सरावासाठी काय कराल? टेबल बनवून घ्यायचा. युद्ध सरावाचं नाव कोणत्या देशाबरोबर झालं, युद्ध सरावाचं नाव कोणत्या देशाबरोबर झालं. एमपीएससी तेच विचारते. एमपीएससी दुसरं काही विचारतच नाही. मग तुम्ही कशाला वेगळं प्रिपेअर करताय की याच्यामध्ये एवढ्या गोळ्या मारल्या गेल्या आणि याच्यामध्ये ही बोट आली होती, ती बोट आली होती. असा क्वेश्चन रेअरली येतो, मेजरली नाही येत. मग ते रेअर साठी काय प्रिपेअर करताय? मेजर साठी प्रिपेअर करा. त्याच्यानंतर सगळ्यात मेन जो तुमचा आवडता टॉपिक असला पाहिजे, मेलेले लोक. हा, लिमिटेड असतात ना, कारण असे महान लोक मरणं म्हणजे लिमिटेड असतं. एका वर्षात किती महान लोक मरणार आहे, पण त्यांच्यावर क्वेश्चन येतो म्हणजे येतो की त्यांचं बुक विचारलं जातं, त्यांचं कार्य विचारलं जातं. सो ऑब्व्हियसली फेवर दॅट थिंग, गो फॉर दॅट थिंग ना. ते तुम्ही प्रिपेअर करा व्यवस्थित. त्याच्यानंतर योजना प्रिपेअर करा व्यवस्थित. कारण एखाद्या काही अशा योजना आहेत का की ज्यांच्यामध्ये चेंजेस झालेले आहेत. नंतर इंडेक्सेस प्रिपेअर करा. बाकी पूर्ण पुस्तक करण्यापेक्षा अशा पद्धतीने प्रिपेअर करा. किंवा कोणते पुस्तक वादग्रस्त ठरले होते का? काही वादग्रस्त पुस्तकं असतात किंवा काही बुकर लिस्टमध्ये गेलेले आहेत, मॅन बुकरला गेलेत, बुकरला गेलेले आहेत, ते प्रिपेअर करा. मग पुरस्कारांकडे या. पुरस्कारांकडे आल्यानंतर मेजर मेजर पुरस्कार आहे, जसं कोणतं सगळ्यात पहिले नोबेल, मग आबेल, मग त्याच्यानंतर काय आयफा, मग त्याच्यानंतर ऑस्कर, फिल्मफेअर, फिल्मफेअर नाही, नॅशनल फिल्म अवॉर्ड्स. मग नॅशनल फिल्म अवॉर्ड्स झाल्यानंतर काय अजून काही असे काही अर्जुन अवॉर्ड आहे, ध्यानचंद, मेजर ध्यानचंद अवॉर्ड आहे, द्रोणाचार्य अवॉर्ड आहे. तर असे अवॉर्ड्स जे मेजर मेजर आहेत हे प्रिपेअर करा. हे पद्मभूषण आहे, भारतरत्न आहे, असे अवॉर्ड्स प्रिपेअर करायचे. सो याच्यामध्ये तुम्ही कितीही नाही म्हटलं तरी तुम्हाला कसे पण 5 ते 6 क्वेश्चन्स करेक्ट बरोबर येतील. हे 5 ते 6 क्वेश्चन बरोबर आले म्हणजे काय झालं, तुमचं काम झालं ना. 60% आउटपुट दिलाय करंट अफेअर्सने इतक्या कमी वेळात प्रिपेअर करून. बरं, काहींचं असं म्हणणं असेल की सर मला असं वाटतंय की आधी 1-2दा वाचून घेऊ. दादा 100% वाचून घे. मग तू काय कर, याच्यातून कुठून तरी 1 तास वेळ काढ आणि रोज 1 तास वाच, पण तेव्हा स्पीड कमी असतो. कारण शेवटच्या 4-5 दिवसांमध्ये मानसिकता इतकी भयानक असते, हात थरथरायला लागतो, खूप तहान लागते, भूक लागणं बंद होऊन जातं, रात्री झोप येत नाही, मनात विचार वेगवेगळे चालतायत, काय होईल कसं होईल, काय होईल कसं होईल, काय होईल कसं होईल. बाहेर पडा ना त्याच्यातून. त्याच्याऐवजी करंट वाचा, सिम्पल. कारण शेवटच्या 4 दिवसात तुमचा अभ्यास नाही होणार. शेवटच्या 2 दिवसात तर काहीच सुचणार नाही. तुम्ही 4 वेळा फक्त हॉल तिकीटच पाहिलं, ठेवलंय का नाही ठेवलंय, ठेवलंय का नाही ठेवलंय, कोणता ड्रेस घालायचा आहे, काय करायचंय, दुपारी काय खाणार आहे, हेच विचार आहे मनामध्ये फक्त, बस बाई काही नाहीये. सो त्याच्यातून आपल्याला बाहेर पडायचंय. म्हणून आपण हे अशा पद्धतीने पूर्ण या 30-32 दिवसामध्ये प्रिपेअर केलं पाहिजे. याच्यात तुम्हाला काही डाऊट्स आहेत का? पहिले आपण ते घेऊयात, मग पुढे जाऊ की पेपरला काय करायचंय. इथपर्यंत काय डाऊट्स नाही ना? 100%. हा, हे बघा आपण रिव्हिजन करतोय, प्रिपेअर नाही करत आहे. बेस्ट सब्जेक्ट तुमचे गेल्या 11 महिन्यात तुम्ही प्रिपेअर केलेले आहेत, त्याच्या कमीत कमी 1-1, 2-2 रिव्हिजन झालेले आहे. आता रिवाईज करायचंय. रिवाईज केल्यानंतर स्ट्रॅटेजिकली रिवाईज करा. जर एक रिव्हिजन दिल्यावर तुला वाटतंय प्रॅक्टिकली की माझं क्वालिटी चांगलं प्रिपेअर झालेलं आहे, मी त्या क्वेश्चन्सला, कारण तू पीवायक्यू पण बघतोय त्याचे, पीवायक्यू बघितल्यानंतर तुला कळतं की 85 to 90% तुझे बरोबर येत आहेत. व्हाय आर यू रिवायझिंग इट देन? पण जर तेच मी बघतोय की सायन्स जेव्हा मी घेतोय तेव्हा मला तिथे प्रॉब्लेम्स येतात की क्लासिफिकेशन माझं वीक वाटतंय, मला पिरियडिक टेबलचे क्वेश्चन्स प्रॉपरली टॅकल नाही करता येते, मला थोडा अंदाज घ्यावा लागतोय, किंवा मी एलिमिनेशन टेक्निक वापरतोय. बेस्ट सब्जेक्टसाठी एलिमिनेशन टेक्निक नसावी, तिथे सिलेक्शन टेक्निक असावी. वाय? बिकॉज दे आर माय बेस्ट सब्जेक्ट ना. सो मला माहिती पाहिजे डायरेक्टली, मी तिथे एलिमिनेशन रेअरली केलं पाहिजे. एलिमिनेशन कुठे आहे? तिथं एलिमिनेशन आहे. इथे एलिमिनेशन नसावं प्रॅक्टिकली. सो ऑब्व्हियसली तू काय करशील, तू सिलेक्टिव्ह रिव्हिजन करशील. आता जर मला कळतंय माझं सायन्स थोडं वीक आहे, सो ऑब्व्हियसली मी सायन्सला 2 रिव्हिजन एक्स्ट्रा दिल्या पाहिजे. का? कारण तिथे आउटपुट वाढेल. पॉलिटिक तू 2 रिव्हिजन एक्स्ट्रा जरी दिल्या तरी एखादा क्वेश्चन बरोबर येईल. पण सायन्समध्ये तो थोडा वीक असल्यामुळे जेव्हा तू रिव्हिजन देशील तेव्हा ऑब्व्हियसली काय होईल, तुझे 4 ते 5 क्वेश्चन करेक्ट येतील, कॉन्फिडन्स वाढेल. हे तिथे मग तिथे तुम्हाला सिलेक्टिव्हली अप्रोच ठेवायचा आहे की मला जर कळतंय ना माझं बेस्ट प्रिपेअर झालेलं आहे, तर त्यालाच रिवाईज करून काय मिळणार आहे. तसं नसावं. म्हणजे हे कसं आहे माहिती आहे का, आपण एखादा चॅप्टर प्रिपेअर करायला घेतो, बरोबर आहे, किंवा एखादा सब्जेक्ट जेव्हा तुम्ही प्रिपेअर करायला घेता, तो सब्जेक्ट प्रिपेअर करायला घेतल्यानंतर सुरुवातीची प्रिपरेशन आठवा तुमची. जून जुलैचा विषय घेतोय मी, तर तुम्ही पहिले 3-4 चॅप्टर वाचले, बोर झाले, मग तुम्ही दुसरा सब्जेक्ट घेतला, मग तुम्हाला आठवलं की अरे अरे आपण ते 4-5 सब्जेक्ट चॅप्टर वाचले, ते आपण परत वाचायला घेऊ. परत 4-5 सब्जेक्ट चॅप्टर वाचतात, 2-3 ऍड होतात, परत बोर व्हायला लागतं. मला सांगा तुम्ही कोणते चॅप्टर सगळ्यात जास्त वाचले? प्रस्तावनेचा चॅप्टर मोकार वाचलेला आहे, बरोबर आहे.
तसं बघितलं तर 2-3 वेळा वाचून झाल्यानंतर जेव्हा मी परत घेईल तर तो वाचला तरी पाहिजे का? नाही, कारण तो इतक्या वेळा वाचला गेलेला आहे. तर तसं सिलेक्टिव्ह अप्रोच ठेवा. ही आता जी प्रोसिजर ही पूर्ण सिलेक्टिव्ह अप्रोचची आहे. इथे तुम्ही स्मार्टली वर्क करा. जर कळतं आपला चांगला प्रिपेअर झालेला आहे, लिव्ह इट असाइड. त्याला तुम्ही ॲज अ टेस्टिंग म्हणून घेऊ शकता. मध्ये-मध्ये फक्त मी टेस्ट करत राहील, की मी अचानक पी-वाय-क्यूचं पुस्तक असं पण सायन्ससाठी वापरतोच आहे. मध्येच मी पॉलिटिक्सचे काही पी-वाय-क्यू बघितले, की कोणते यू-पी-एस-सीवर क्वेश्चन आहेत, ते मी जस्ट बघून घेतले. त्याच्यानंतर मी उद्या असंच जस्ट टाइमपास म्हणून फंडामेंटल राईट्सचे क्वेश्चन बघून घेतले. किंवा मी याच्यात असंही सिलेक्टिव्ह अप्रोच ठेवू शकतो, की जर माझं पॉलिटी चांगलं प्रिपेअर झालेलं आहे, तर मी मेजर चॅप्टर्स परत रिवाईज करेल फक्त. जसं की आता मला काय संविधानाची निर्मिती कशी झाली, कुठून काय घेतलं, त्याच्यानंतर नेक्स्ट काय संविधानाची वैशिष्ट्ये, त्याच्यानंतर डायरेक्ट मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्ये, DPSP आणि सेंट्रल जे काही एक्झिक्युटिव्ह आहेत ते म्हणजे संसद आणि राष्ट्रपती वगैरे ते करून घेतले व्यवस्थित. सेम स्टेट बद्दल कम्पेअर करून घेतलं, म्हणजे काय मेनली तर कलम बदलतात फक्त, बाकी काही फार मोठे बदलणाऱ्या गोष्टी नाहीयेत. तर मी तेवढं करून घेतलं फक्त आणि तेवढं केल्यानंतर मी पुढे निघून गेलो. मी फक्त कॉन्स्टिट्युशनल बॉडीज करून घेतल्या, दॅट्स ऑल. आता हे रिवाईज करायला मला कमी वेळ लागेल ना ऑब्व्हियसली. काय झालं सिलेक्टिव्ह अप्रोच यूज झाला. अदरवाईज काय झालं असतं मी सगळे चॅप्टर पुन्हा पहिल्यापासून करतोय. मग ते तेवढे इम्पॉर्टंट नाही आहेत ना. आता जसं घटनेची वैशिष्ट्याचा चॅप्टर आहे. सो आय नो दॅट थिंग, की मी ओळखू शकतो घटनेची वैशिष्ट्य कोणती आहेत कोणती नाहीत किंवा माझ्या पाठ आहेत. मग तो चॅप्टर कशाला वाचायचा आहे परत? सो डोंट रीड दॅट चॅप्टर. तर अशा प्रकारे सिलेक्टिव्ह अप्रोच आपल्याला ठेवावा लागेल आता. अजून काही क्वेश्चन्स? कसं ते मी सीसॅटच्या वेळेस सांगतो तुला एक्झॅक्टली, तुला एकदम क्लिअर होईल ते. बाकी जीएस बद्दल काय नाही ना क्वेश्चन. आता जीएसचा पेपर सॉल्व्ह करायचा आहे आपल्याला. आता जेव्हा तुम्ही जीएसचा पेपर सॉल्व्ह करायला जाल तेव्हा सगळ्यात काही गोष्टी बेसिक लक्षात घ्या. हा पेपर जेव्हा जातोय आपण सोडवायला तेव्हा काय काय बेसिक गोष्टी आहेत त्याच्यात सगळं बघूयात आपण. आता सगळ्यात पहिला बेसिक गोष्ट आहे की त्या दिवशी सगळ्यात महत्वाचं काम जे करायचंय ते तुम्हाला ब्लॅक पेन घेऊन जायचंय. उगाच मी काहीतरी वेगळं करतो ब्ल्यू घेऊन जातो असं अजिबात नाही. त्यांना भारी वाटेल सगळेच ब्लॅकनी करणार आहे मी ब्लूनी करतो, हे बघ कोणतीच अशी हाईप गोष्ट करायची नाही. बरोबर आहे. त्यांनी सांगितलंय की तुम्हाला जर 9 वाजता यायचंय तर तुम्ही 8:45लाच जाऊन थांबा. ते जे असतात ना तिथे शायनिंग मारणारे की नाही 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 पेपर तर 11ला आहे ना, मी 11:45ला जाईल, मला बोर होतं. भाई तुझ्यासाठी नाही, सिलेक्शन प्रोसेस आहे, दिस इज सिलेक्शन प्रोसेस, दिस इज नॉट युअर चॉईस प्रोसेस. त्यांनी ज्या वेळेस सांगितलं त्याच्या 10 मिनिटं आधी जाऊन पोहोचा का? कारण रस्त्याने जाताना काय होणार आहे तुम्हाला माहिती नाही. बरं असं पण झालं की तुम्ही निघालेले आहात, तुमच्या घरापासून 10-15 किलोमीटरवर सेंटर आहे, गाडी पंक्चर झाली, तुमचा ऍक्सिडेंट झाला किंवा काही कारणाने तुम्ही तुमच्या सेंटरवर वेळेत पोहोचू शकणार नाही, अशा वेळेस गो टू द नियरेस्ट सेंटर. तुम्ही जिथे आहात तिथल्या नियरेस्ट सेंटरवर जा. नियरेस्ट सेंटरवर जाऊन सुद्धा केंद्र प्रमुखाला भेटून आणि रिक्वेस्ट करून एक अर्ज तो लिहून घेईल आणि तुम्हाला पेपर देता येईल, अशी प्रोव्हिजन एमपीएससी मध्ये आहे. त्यासाठी असं नसतं की तुम्ही तुमच्या सेंटरवर गेलं पाहिजे. अशी प्रोव्हिजन आहे म्हणून तुम्ही तुमच्या जवळच्या सेंटरवर जाणे हे सुद्धा नाही. हा तुम्हाला प्रूफ द्यावा लागेल. हा प्रॅक्टिकली काही नग असतात ते म्हणतात मग हायच प्रोव्हिजन तर जावे ना, मग शेजारच्या शाळेत जाऊ काय लागत. असं नाहीये. तुम्ही त्या सेंटरवर का पोहोचू शकले नाही याचं तुम्हाला प्रूफ द्यावा लागेल आणि ही विल सी दॅट एव्हरीथिंग. आणि हे फक्त एका चांगल्या विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये यासाठी एमपीएससीने दिलेली अपवादात्मक फॅसिलिटी आहे. तिला रुटीन फॅसिलिटी म्हणून यूज करू नका. बरोबर ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, सकाळी उठल्यावर तुमचं रुटीन व्यवस्थित फॉलो करा, शांत राहा, पेपरला पोहोचा. पेपरला पोहोचल्यानंतर बायोमेट्रिक वगैरे व्यवस्थित करायचंय. आता पेपरला बसलेले आहात, पेपरला बसल्यानंतर तुम्हाला आन्सर शीट मिळालेली आहे, डोळे उघडून आपला रोल नंबर व्यवस्थित लिहा, प्रॉपरली एक एक आकडा व्यवस्थित लिहा. रोल नंबर चुकीचा टाकल्यावर खाली काही पण करा, त्याचा काही उपयोग राहणार नाही. सिंपल गोष्ट आहे. ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, आता काय होतं ना की आन्सर शीट दिल्यानंतर ते तुम्हाला क्वेश्चन पेपर देतात. आता याच्यामध्ये थोडा गॅप असतो, 10 ते 15 मिनिटं शांत बसा, लिटरली शांत बसा. त्यासाठी मग त्या जो काही इन्व्हिजिलेटर असतो किंवा जो पर्यवेक्षक आहे त्याच्याशी भांडण्यात काहीच लॉजिक नाही. सर द्या ना पेपर लवकर, आणि तुम्हाला कळत नाही का आम्हाला केवढं काय काय करायचं असतं, वर्षाची मेहनतीचं. भांडण काय होणार आहे, मानसिकता खराब होईल. कशाला भांडताय, शांत बसा ना. तो 1 मिनिट लेट देईल पण मानसिकता खराब झाली तर 7 ते 7 मिनिटं लागतील ती रिकवर व्हायला. काय जास्त चांगलं आहे, सिंपल. कोणी भांडत असेल तर तुम्ही शांत बसा, रिकामं त्या चळवळीला हातभार लावण्यासारखे कार्यक्रम करायचे नाही. शांत बसा, दिल तो पेपर. पेपर दिल्यानंतर काय करायचंय, पहिले सील ओपन करा. सील तोडलं,
आता सील तोडल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची, पेपर पूर्ण प्रिंट आहे का ते बघा. अन्यथा क्वेश्चन पेपर नंबर टाकून द्यायचो, सेट नंबर मार्क करून द्यायचो, नंतर कळायचं की त्यातले 4-5 पेजेस ब्लँक आहेत. रेअरली होतं असं, बट स्टील आपल्याच बद्दल झालं तर आपण रेअरली येणाऱ्या सुनामी सारखे असावं. कारण आपली जनरेशन तीच जनरेशन आहे ना, जिने कोविड पण पाहिला, जिने उन्हाळ्यात पाऊस बी पाहिला, जिने बेकार उन्हाळा पण पाहिला. याच्यात भारतातले सगळे शहर मोकार तापलेले आहेत. आपण काय नाही पाहिलं, आपण वॉर पण पाहिलं, ऑइलचे किस्से पण पाहिले, एप्स्टीन फाईल पण पाहून घेतल्या. काय सांगावं, एमपीसीतले ब्लँक पेजेस बी आपणच पाहावे. त्यामुळे चेक करून घ्या. आता चेक केल्यानंतर काय करायचं, सिंपल गोष्ट आहे की तुम्ही प्रिपेअर कसे करून आले हे तुम्हाला परफेक्टली माहिती आहे. बरोबर आहे. प्रिपेअर करून काय आलेलं आहे की समजा मी असं इमॅजिन करतोय की माझा पेपर सेक्शन वाईज आहे. म्हणजे कसं की हिस्ट्रीचे क्वेश्चन एका ठिकाणी, जिओग्राफीचे क्वेश्चन एका ठिकाणी, अशा प्रकारचा सेट मला आलेला आहे. पेपरच्या स्टार्टला मात्र करंट अफेअर्स आहे. आपण करंट अफेअर्स कसं प्रिपेअर केलेलं आहे, ॲव्हरेज. मग आपण ते लगेच सोडवायला घेतले पाहिजे का, नाही. माझं मत आहे ते 10 प्रश्न सोडून द्या, 11 पासून सुरुवात करा. का, कारण 11वा तो असावा सब्जेक्ट जो माझा बेस्ट आहे. आणि मी करंट अफेअर्स मध्ये माझा कॉन्फिडन्स लो करून घेतलेला आहे. आता त्या बेस्ट सब्जेक्ट मध्ये मला आउटपुट भेटेल का, नाही भेटणार. रिकवर करावं लागेल स्वतःला. सो गो फॉर द बेस्ट सब्जेक्ट फर्स्ट. बेस्ट सब्जेक्टकडे जा, त्याचे क्वेश्चन्स व्यवस्थित सॉल्व्ह करा, एक ॲव्हरेज स्पीड ठेवा. हे बघा, पेपरमध्ये 100 क्वेश्चन्स आहेत, बरोबर आहे की नाही. आता या 100 क्वेश्चन मधले, पेपरमध्ये 100 क्वेश्चन आहेत, या 100 क्वेश्चन मधले मला परफेक्ट किती येणार आहेत. तुमचा जेव्हा अभ्यास एकदम चांगला आहे तेव्हा त्याचा आकडा ॲव्हरेजली 58 ते 64च्या दरम्यान असेल. त्याच्या पुढचा पेपर तुम्हाला येत नाही, तुम्ही तिथे आक्कड बक्कड बंबेबो खेळणार आहात, हे पहिले लक्षात घ्या. मग जर तुम्हाला हे कळतंय ना की आपल्याला एवढेच येणार आहे, तर शांततेत पेपर घ्या ना, कशाला हे करताय. आणि बरं, पेपर 40 मिनिटात संपला. बरेच मुलं म्हणतात की सर पेपर असा होता की माझा 40-25 मिनिटातच संपला. बाकी वेळ काय केलं तू, बसूनच राहिला ना, का त्यांनी तुला एक्स्ट्रा पेपर दिला होता, का तू काही आणखी पत्ते बित्ते खेळत होता, मटका बिटका लावला होता, असं काही केलं का, नाही ना, बसलेला होता. मग तिथे काही करण्यापेक्षा, चुका करण्यापेक्षा थोडं स्लो सॉल्व्ह करा, काय फरक पडणार आहे. आता क्वेश्चन पेपर जेव्हा सोडवाल तेव्हा मला एक गोष्ट रेकमेंड करायची तुम्हाला, ती म्हणजे आपण एक इमॅजिन करतोय क्वेश्चन नंबर 15, इथे क्वेश्चन आहे आणि इथे खाली त्याचे ऑप्शन्स त्यांनी दिलेले आहेत. अशा पद्धतीने ही गोष्ट त्यांनी दिलेली आहे, बरोबर आहे. आणि आपल्याला हा क्वेश्चन सोडवायचा आहे. आता हा क्वेश्चन सोडवताना 3 प्रकार किंवा 4 प्रकार घडू शकतात, बरोबर आहे. पहिला प्रकार असा घडतोय की आय नो द आन्सर, बरोबर आहे. मला माहिती एक आन्सर आहे म्हणून मी याच्यावर टिक केलं, बरोबर आहे. दुसरा प्रकार असा घडेल की मला कन्फ्युजन आहे याच्यात आणि याच्यात, मी त्याच्या खाली अंडरलाईन केलं, बरोबर आहे. का, कारण असे प्रश्न मी पुन्हा एकदा येऊन रिव्हिजिट केले पाहिजे. एक प्रकार असा आहे की मला 2, 3 आणि 4 मध्ये कन्फ्युजन आहे, भाई कन्फ्युजन नाही, तुला येत नाहीये. हा, आणि एक प्रकार आहे की मला काहीच कळत नाहीये, म्हणजे सब नया है मेरे लिए, असा एक प्रकार आहे. हे सांगण्याचं रिझन असं आहे की एमपीसीचे क्वेश्चन पेपर ही एमपीसीची मालमत्ता आहे, जोपर्यंत पेपरचा वेळ संपत नाही तोपर्यंत. त्या पेपरवर तुम्ही अशा खुणा करणं हे तसं बघितलं तर अलाउड नाहीये. पण आता करावं तर लागतील ना यार, त्याला काही ऑप्शन नाहीये. नाही तर आपलंच कन्फ्युजन नंतर परत परत तेच प्रश्न वाचावे लागावे. म्हणून काय कराल, बारीक मार्किंग करा. जसं की आता इथे मी मार्किंग केलेली, जस्ट छोटंसं राईटचं मार्क केलेलं आहे, बरोबर आहे. ज्याच्या दोघांमध्ये कन्फ्युजन आहे, मी जस्ट त्याच्या खाली एक छोटीशी अंडरलाईन करून दिलेली आहे. याच्यामुळे तो डोकं नाही लावणार. नाही तर काही पोरं काय करतात, मोठा गोल करून ठेवलेला आहे, ह्या दोघांमध्ये लय कन्फ्युजन आहे. ह्याच्याने काय होईल, नजरेत येईल ती गोष्ट. म्हणजे ही गोष्ट घडलेली आहे. म्हणजे जेव्हा आम्ही 2014ला मेन्स दिली होती, स्क्वॉड म्हणून एमपीसीचे अध्यक्ष चालले, कोकाटे साहेब स्वतः प्रत्येक वर्गात घुसले, ज्यांनी अशा मोठ्या मोठ्या मार्किंग केले सगळ्यांचे पेपर गोळा करून घेतले आणि 15 मिनिटं त्यांना पेपर दिलेले नाही. एमपीसी मेन्स चालू आहे, पेपर गोळा करून घेतलेला आहे, नियमानुसार ते बरोबर होते. विचार करायच्या पोराचा पेपर काढून घेतलेला आहे 15 मिनिटं, त्याच्या मनात काय चालू आहे, कॉन्फिडन्स संपला ना त्याचा. आता ज्यांनी एकदम बारीक बारीक केलेल्या होत्या त्यांना निग्लेक्ट केलं गेलं, बरोबर आहे. असंच घडलं तर, आलंच असा स्क्वॉड आणि आलाच असा येडा कोणी तर घेतला काढून त्यांनी, तर काय कराल. कारण तो नियमाने चालणारा माणूस आहे ना, तो चुकीचा नाही, तो बरोबर आहे, आपण चुकलेलो आहे. म्हणून अशा ज्या मार्किंग कराल या छोट्या छोट्या करा. आता 2 प्रकारची मुलं असतील. एक प्रकारची मुलं असतील की जे
क्वेश्चन वाचतील, त्यांना आन्सर येतं एक आहे, लगेच त्या आन्सर शीटवर मार्क करतील. तर बाळांनो 4 वेळा बघा त्याच क्वेश्चनचं मार्क करतोय का? अन्यथा पेपर 11 पासून सुरू केलेला आहे आणि 1 ला मार्क करून राहिलोय. एमपीसी समजून नाही घेणार की याने 11 पासून सुरुवात केली होती. एमपीसी साठी ते 1च आन्सर आहे. म्हणजे संपला आपला विषय, बरोबर आहे की नाही? त्याच दिवशी आपण पुढच्या फॉर्मची तयारी करायची. पैसे जमा करावे लागतील ना 294 रुपये. जमा करायला सुरुवात करून टाकायची डायरेक्ट. त्याच्यामुळे तुम्ही जो मार्क करतो किंवा जसं मी करायचो, मी पहिले क्वेश्चन पेपरवर पूर्ण पेपर सॉल्व्ह करून घ्यायचो, बरोबर आहे, आणि एक साथ मार्क करायला सुरुवात करायची, जेणेकरून एक गठ्ठा मतदान होऊन जातो, बरोबर आहे. आता ही गोष्ट राज्यसेवेबद्दल ऍप्लिकेबल आहे. वेळ जास्त असतो त्यामुळे पहिला राऊंड घ्या. पहिल्या राऊंड मध्ये जेवढे तुमचे बरोबर येतील किंवा जेवढे तुम्ही सोडवलेले आहेत, बरोबर तर नाही म्हणता येणार, पण जेवढे सोडवलेले आहेत तेवढे काउंट करा, कारण ते तुमचे फिक्स्ड मार्क्स आहेत, बरोबर आहे. आता 3 कंडिशन करतील, बरोबर आहे. ह्या 3 कंडिशन काय आहेत त्या मी इथे लिहितो. मी एक तो कॅन्डिडेट आहे ज्याने 28 सोडवलेत. दुसरा कॅन्डिडेट आहे ज्याने ॲव्हरेजली समजून घ्या 54 सोडवलेत, आणि एक तिसरा कॅन्डिडेट आहे ज्याने फर्स्ट राऊंड मध्ये 68 सोडवलेत, बरोबर आहे. असे या तिघांमध्येच आपण कुठेतरी असणार आहे, बरोबर आहे. जर तुम्ही यामध्ये असाल तर तुम्ही धुवाधार गोळीबार सुरू करा, नका थांबू, अजिबात नका थांबू. रिझन काय? अशी बी फेल होणार आहे, गोळीबार करून फेल होऊ. काय सांगावं, तुक्के लागून गेले तर देवाच्या कृपेने, बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही धुवाधार गोळीबार करावा, बरोबर आहे. एवढी कृपा होत नाही. झाली असती तर आज आपण IIT ला असतो, एमपीसीत आलोच नसतो. हा जो कॅन्डिडेट आहे ह्याने पेन ठेवून द्यावा, गप ठेवून द्यावा. रिझन काय? याने जर जास्त मार्किंग केली तर हा निगेटिव्ह मार्किंग कडे प्रोन होऊन जाईल. याचे जर विचार करा, 68 आहे, याचे आता याचे पुढचे जे काय 30 एक मार्क केले ते जर चुकले तर हा निगेटिव्ह मार्किंग मध्ये हा घरी जाईल. कारण हे जे आहेत याच्यातनं पण 5-6 चुकणार आहेत, असं नाहीये की याच्यातले चुकणार नाहीये, हे पण चुकणार आपले 5-6, बिकॉज आपला पहिला राऊंड आहे, एमपीसीची पहिली की नाहीये, त्यामुळे याच्यात बी चेंजेस होणार. आलं का लक्षात? म्हणजे त्याचे जर समजा याच्यातले 4-5 चुकले तर तो आधी झाला 61 वर, आणि जर त्या भाऊची गडीचे 30 चुकले तर डायरेक्ट 7 ते 8 मार्क मायनस आहे. 8 कसले? हा, 8 चोक 32 ना, ऍव्हरेजली 8 मार्क मायनस झाले. 8 मार्क मायनस झाले तर ते काय झाले, 60 मधनं 8 गेले 52, आणि मेरिट लागाव 52.25, गडी घरी. एवढं करून सुद्धा, त्यामुळे ह्याने काय करावं, गप आपला पेन ठेवून द्यावा. कारण याच्यात 7-8 जरी चुकले तरी काय होईल, 60 मायनस निगेटिव्ह मार्किंगचे 2 गेले, उरले किती? 58. पास. 58 गुणिले 2 होती ना, कारण हे मी नंबर ऑफ क्वेश्चन्स म्हणतोय, म्हणजे तो विद्यार्थी पास आहे, 100% तो पास आहे, त्याला काही चॅलेंज नाही. विषय आपला हा, जिथे आपण असतो जनरली आपण या दोन्ही केसेस मध्ये नसतो. हे तुम्हाला टेस्ट वरनं तर लक्षात आलंच असेल की आपण याच्यातही नसतो ना आपण याच्यातही नसतो, आपण असतो इथे. आता ह्या कॅन्डिडेटने काय करावं, हे पण या कॅन्डिडेटने ना पेपर सोडवत असतानाच बेसिकली हे जे 2 वाले आहेत ना यांचे नंबर्स लिहायला सुरुवात करायची. कुठे? पेज नंबर 2 वर. जो क्वेश्चन पेपरचा पेज नंबर 2 आहे त्याच्यावर लिहिलेलं कच्चे कामासाठी जागा, याच्यावर तुम्ही लिहू शकता, बरोबर आहे. माझं नंबर आहे म्हणणं आहे त्या पेजवर आहे ना, तुम्ही जसं तुम्हाला कळतंय की यार या 2 मध्ये कन्फ्युजन आहे, क्वेश्चन नंबर लिहून ठेवा. आता तुम्हाला कळतंय की हे 2 मध्ये कन्फ्युजन असलेले ऍव्हरेज 24 प्रश्न आहे, पकडून घ्या, बरोबर आहे. 24 सोडवायचे आहेत का? नाही, कारण जर सगळेच चुकले तर 6 मार्काचा फटका बसेल आपल्याला, आणि तो कुठून मायनस होणार आहे? आपल्या यातून मायनस, कष्टाच्या प्रश्नांमधून मायनस होणार आहे. माझं म्हणणं असेल अशा कॅन्डिडेटने मॅक्झिमम 12 क्वेश्चन मार्क करावे. 24 मधले 12 सिलेक्ट करा ज्यांची प्रोबॅबिलिटी सर्वात जास्त आहे. 12 वा 16, पण याच्यापेक्षा जास्त मार्क करणं रिस्की होऊ शकतं. तो 12 किंवा 16 तुम्ही सिलेक्ट करा, आणि 12 ते 16 जे आहेत ते तुम्ही मार्क करा प्रॅक्टिकली. आता 12 ते 16 जेव्हा मार्क कराल तेव्हा ऑब्व्हियसली आपण अभ्यास करून गेलेलो आहे, त्याच्यामुळे असं आपण धरून चालू की 40% तरी बरोबर येतील, 60% चुकतील. असं जरी झालं तरी तुम्ही गेन मध्ये राहा. का? कारण म्हणजे जर समजा 10 प्रश्न असतील, बरोबर आहे, 10 मधले माझे 4 बरोबर आले आणि 6 चुकले, या केसमध्ये माझे फक्त 2.5 मायनस होतील, म्हणजे -2.5, म्हणजे तरी तुम्हाला 1.5 क्वेश्चनचा मार्क पडेल. 1.5 क्वेश्चन, एक क्वेश्चन 2 मार्काला आहे, म्हणजे ऍव्हरेजली तुम्हाला 3 मार्क जास्त पडतील. म्हणजे काय होईल, 54 गुणिले 2 हे किती झाले? 108, आणि हे 3 मार्क जर ऍड झाले तुमचा स्कोर ऍव्हरेजली 111 झाला.
हा कैंडिडेट 100% पास होईल, इसको कोई रोक नहीं सकता। आलं लक्षात? तर अशा पद्धतीने ह्या गडीने किंवा मेजरली आपण स्ट्रॅटेजी असावी, बरोबर आहे। पेपर सोडवताना हे खूप महत्वाचं आहे। दुसरी गोष्ट, पेपर जेव्हा संपतोय तेव्हा जेव्हा तुम्हाला कळतंय की पेपर संपलेला आहे, तेव्हा आपणच स्वतः डिटॅच करा मागच्या कार्बन कॉपी पासून आणि त्याच्या हातात व्यवस्थित आदराने द्या, कारण तो जर काही गडबडीत फाटला तर परत काहीही आपल्या भविष्याबरोबर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे ही काळजी आधी घ्या। 2 मिनिटं कमी पेपर सोडवला त्याच्याने जास्त मोठा फरक पडणार नाही, पण पेपर फाटला आन्सर की शीट तर तो काही चिटकत बसणार नाही आणि त्याच्यामुळे जबाबदारी विद्यार्थ्यांवर दिलेली आहे, कारण आयोगाने त्यांच्या नियमांमध्ये स्पष्ट नमूद केलेले आहे की उत्तरपत्रिका व प्रश्नपत्रिकेची काळजी घेणं, त्यांना टॅम्पर न होऊ देणे ही विद्यार्थ्यांची परीक्षार्थींची जबाबदारी असेल आणि जर तसं काही झालं टॅम्परिंग तर आम्ही तुमच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करू, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, रोल नंबर समजा चुकला तर काय करायचं? सरेंडर, ब्लेड घेऊन फोडणे वगैरे करायचं नाही, दॅट इज टॅम्परिंग ऑफ द मालमत्ता ऑफ आयोग। आयोग विल टेक इट सिरियसली। फौजदारी गुन्हा घरी, दुसऱ्या दिवशी हायच वडापावची गाडी, एवढा अभ्यास वाया जाईल। त्यामुळे रोल नंबर व्यवस्थित मार्क करा, त्याच्यात कुठलीही चूक होऊ देऊ नका। ब्लेड वगैरे यूज करणे हे सगळ्यात घातक आहे। व्हाईटनर, ब्लेड कोणीही सांगो बिलकुल यूज करायचं नाही, कोणीही सांगो तुम्हाला, कारण तो जबाबदारी घेणार नाही तुमच्या भविष्याची। उद्या तुम्ही तसं केलं आणि टॅम्परिंगची केस करून दिली, मग तो कोणी येणार आहे ज्यांनी तुम्हाला सांगितलं होतं? नाही येणार। आणि दुसरी गोष्ट, परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर रिकामा चेकआउट करत नाही बसायचं, कोण आलंय, कसं आलंय, काय चाललंय, काय नाही चाललंय, त्यांनी किती सोडवले, मी किती सोडवले, तुम्हाला काय त्याचा अभ्यास किती आहे? तो हा फर्स्ट कॅन्डिडेट असेल तर, आणि त्यांनी मोकार गोळीबार सुरू केलेला आहे आणि तुम्हाला वाटतं हो भाई हा का खतरनाक आहे, यांनी 87 बाबू जवळपास सगळं सोडवले नाही यांनी आणि माझं तर काहीच नाही, मॅच 54च आहे, आणि या टेन्शन मध्ये तुम्ही 12च्या ऐवजी डायरेक्ट 24 सिरीज घेतली तर सगळं कॅल्क्युलेशन गडबड होऊन जाईल आणि सगळं कॅल्क्युलेशन गडबड झालं म्हणजे तुम्ही संपले। हे सगळा स्ट्रॅटेजीचा खेळ आहे, त्याच्या कुठलंच असं काम करू नका जे घातक असेल तुमच्यासाठी। इथपर्यंत काय डिफिकल्टीज नाही ना? सबको याद है ना सब कुछ? हाँ, मस्त आंघोळ करके जाने का। आता पुढची जी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ज्याच्या भीती दुनियाभरची, ज्याच्यामध्ये क्वेश्चन्स दुनियाभरचे आहेत, तर का कसं ते सगळं आता आपण इथे परत एकदा बघूयात। बरोबर आहे। आता इथे आपण बघतोय सीसॅट। आता सीसॅट जेव्हा बघतोय तेव्हा सीसॅट प्रिपेअर कसा करायचा हे समजून घेण्यासाठी सीसॅटचं कंपोजिशन एकदा जस्ट वरच्यावर बघू आपण। सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय येणार आहे? उतार्यावरील प्रश्न, बरोबर। आता उतार्यावरील प्रश्न याच्यामध्ये काय येणार आहे? 10 उतारे आहेत, बरोबर आहे। ह्या प्रत्येक उतार्यावर तुम्हाला 5 प्रश्न येत आहेत आणि असे ते बनतायत टोटल 50 प्रश्न। ही पहिली गोष्ट येणार आहे। दुसरी गोष्ट, आयोग टाकतोय आपल्याला रिझनिंगचे क्वेश्चन। रिझनिंगच्या क्वेश्चनचा काय सीन आहे? 20 क्वेश्चन्स आहे। थर्ड गोष्ट काय टाकली जाते? मॅथमॅटिक्स, याचे क्वेश्चन्स किती आहेत? 5। आणि सगळ्यात चौथी गोष्ट आहे ते म्हणजे डिसिजन मेकिंग, त्याचे क्वेश्चन आलेले 5। तर अशा पद्धतीने ही गोष्ट आमच्यापर्यंत पोहोचणार आहे। क्लिअर इथपर्यंत? आता लक्षात घ्या, पोरांचं म्हणणं आहे की सर, म्हणजे मी काही गोष्टी आधी सांगतो काही गोष्टी नंतर सांगतो। पोरांचं म्हणणं आहे की सर मॅथ्स खूप कठीण जातं, मला खूप भीती वाटते। सोडवतो कशाला आहे? सोडवतोच कशाला आहे? तू व्यवस्थित पॅसेजेस सोडव ना भाऊ। 50 प्रश्न आहे, एक क्वेश्चन 2.5 मार्काला आहे, तसं बघितलं तर इथेच 125 मार्क बनत आहेत। तुला काढायचे किती आहेत पास करण्यासाठी? फक्त 66 मार्क पाहिजेत, बरोबर आहे। आपण याला राऊंड अबाउट थोडेसे जास्ती पकडू, बरोबर आहे। मला काय सांगा, जर उतार्यावरील प्रश्नांमधून जर माझे 125 मार्क तयार होत आहेत तर तुम्हाला काय आवश्यकता आहे की तुम्ही ही गोष्ट करणार आहात? शून्य आवश्यकता आहे ना यार। पहिली गोष्ट झाली। आता दुसरी गोष्ट, प्रिपरेशन कसं करायचं, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे। 30 दिवस आहेत तुमच्याकडे, बरोबर आहे। सगळ्यात पहिले सगळ्यात जास्त महत्व कशाला द्या? उतार्यावरील प्रश्न। उतार्यावरील प्रश्नांना महत्व द्यायचंय म्हणजे एक्झॅक्टली काय करायचंय? तर आता उतार्यावरील जे प्रश्न आहेत ना, ह्याच्यासाठी आयोग जसे 10 प्रश्न 10 पॅसेजेस देणार आहेत, हे 10 पॅसेजेस कसे येणार आहेत? याच्यामध्ये 8 प्रश्न बायलिंग्वल आहेत। 8 पॅसेजेस जे आहेत ते बायलिंग्वल आहेत, मराठीत पण दिलेले आहेत ते इंग्लिशमध्ये पण दिलेले आहेत।
एक पॅसेज फक्त मराठीत येणार आहे, एक पॅसेज फक्त इंग्लिशमध्ये येणार आहे. हे असं का केलेलं आहे? कारण 8 पॅसेजमध्ये आम्ही कॉम्प्रिहेन्शन एबिलिटी चेक करणार आहे. एक पॅसेज मराठी कॉम्प्रिहेन्शन एबिलिटी आहे आणि एक पॅसेजमध्ये इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन एबिलिटी आहे. जेव्हा तुम्ही बाजारात जाल तेव्हा तुम्हाला बाजारातून कोणतेही एक पुस्तक विकत आणायचं आहे जे कॉम्प्रिहेन्शनशी रिलेटेड आहे, बरोबर आहे. माझं प्रामाणिकपणे म्हणणं असेल 1 तास किंवा 1 तास 15 मिनिटं लावावेत. लावले प्रॉपरली घड्याळामध्ये आणि आता डायरेक्टली सोडवायला सुरुवात करा. आता काहींचा प्रश्न असेल की सर मग घड्याळामध्ये लावलं तर आपण सारखं घड्याळ बघावं लागेल. दादा मोबाईलमध्ये लाव, मग मोबाईल फ्लाईट मोडला टाव, अलाराम लाव 1 तास 15 मिनिटाचा आणि बाजूला ठेवून दे. अलाराम वाजला की आपल्याला उठायचंय. बरं मग सर मला आन्सर शीट म्हणजे ते ब्लँक आन्सर उत्तरपत्रिका वगैरे लागतील का? काहीही तामझाम करायची आवश्यकता नाही. पॅसेजेस घेतलेले आहेत, वन स्ट्रोक सॉल्व्ह करायचे आहेत, त्यासाठी 1 ते 50 नंबर टाकले, मी त्याच्यासमोर आन्सर लिहिणार आहे. दॅट्स ऑल. आता हे सोडवायचे कसे? जसे पेपरमध्ये सोडवाल ना तशी सवय करा स्वतःला. कारण आत्तापासून जरी सोडवलं तरी जवळपास 32 ते 34 दिवस आहे. दररोज 10 पॅसेज सोडवले तरी पण तुमचे जवळपास 300 सव्वा 300 पॅसेजेस सॉल्व्ह होतील. याच्यापेक्षा किती मोठी प्रॅक्टिस करणार आहे? मोर दॅन इनफ आहे. कसे सोडवाल? पॅसेज लिहिताना किंवा पॅसेज जेव्हा तुम्ही बघाल 10 पॅसेजेस तुमच्या समोर आहेत, बरोबर आहे. म्हणजे आपण असं बघू की 15 पानं तुमच्या समोर आहेत. 15 पानं तुमच्या समोर आहेत म्हटल्यावर पहिल्या पॅसेज पासून सोडवायला सुरुवात करायची का? अजिबात नाही. तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय? बेस्ट सब्जेक्ट, वर्स्ट सब्जेक्ट, हे लक्षात आता आपल्या. आता काय करायचंय? पॅसेज बघितल्या बघितल्या रॅन्डम ओळ वाचायची. पूर्ण पॅसेजमध्ये तुम्हाला जी पण वाटेल ती रॅन्डम ओळ वाचा. शक्यतो पहिल्या 2 लाईन सोडून कोणती पण रॅन्डम ओळ वाचा. त्याच्याने तुम्हाला कळून जाईल की तो पॅसेज कुठल्या सब्जेक्टशी रिलेटेड आहे. जसं मी वाचलं गांधीजी, कशाशी रिलेटेड आहे? हिस्ट्री. मी सायन्स बोललो का? नाही. मी प्रकाश, सायन्स. वनस्पती, एन्व्हायरमेंट, बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर आवर्त म्हणजे सायक्लॉन, जिओग्राफी, बरोबर आहे की नाही. मला सांगा एकाच वर्डवरनं आपल्याला कळालं. म्हणजे हा तर प्रश्न नाही ना की सर तिथे मग मला पूर्ण पॅसेज वाचून ठरवावं लागेल का? अजिबात नाही. एक वर्ड आणि त्यांनी तिथे टाकलेलं आहे की तुझ्या मनातील विचार. फिलॉसॉफी, दिस इज फिलॉसॉफी. हा तुमचा सर्वात कठीण पॅसेज असेल पूर्ण पेपर मधला. रिझन, फिलॉसॉफीचे क्वेश्चन जनरली असे येतात की लेखकाला काय म्हणायचंय. इथे मला काय म्हणायचंय ते मला कळत नाहीये, लेखकाला काय म्हणायचंय मला कसं कळणार आहे? कारण याच्यामध्ये 3 कॅन्डिडेट्स बनतात. एक लेखक ज्याने हे लिहिलेलं आहे, दुसरा कॅन्डिडेट बनला ज्याने हा पॅराग्राफ टाकला आणि ज्याने त्याचे करेक्ट आन्सर काढलेले, आणि तिसरा म्हणजे आपण, जो सगळ्यात अवघड आहे, बरोबर आहे की नाही. आता ह्या तिघांचे विचार जुळले पाहिजे ना, तेव्हा आपला तो पॅसेज बरोबर येणार आहे. सो हा सगळ्यात रिस्की आहे. आता तुम्ही हे सगळे पॅसेजेसवर आहे ना लिहून घ्या प्रॉपरली. आता लिहायला सर वेळ जाईल परत. अरे काय वेळ जाणार आहे? सिम्पल आहे यार. जर हिस्ट्री आहे तर फक्त एवढंच लिहायचं हिस्ट्री, जिओग्राफी आहे तर जिओग्राफी, सायन्स आहे तर व्हॉट एव्हर जनरल सायन्स, इको आहे तर इको, एवढंच लिहायचं. याला किती वेळ लागला आपल्याला? काहीच वेळ लागणार नाही. आता हे लिहिल्यानंतर आहे ना तिथेच त्या पॅसेजला नंबरिंग पण करायचं आपल्याला. म्हणजे समजा माझा पॉलिटी म्हणजे राष्ट्रपती हे वाचलं, म्हणजे तो पॉलिटीचा चॅप्टर होता, पॉलिटीचा पॅसेज होता. पॉलिटी माझा बेस्ट सब्जेक्ट आहे, नंबर 2 वर आहे, मी त्याला 2 नंबर दिला, बरोबर आहे. माझा सगळ्यात बेस्ट सब्जेक्ट होता हिस्ट्री, मी त्याला 1 नंबर दिला. माझा सगळ्यात खराब सब्जेक्ट आहे जिओग्राफी, 7 नंबरला आहे, मी त्याला 7 नंबर दिला, बरोबर आहे. फिलॉसॉफीला 8 नंबर आहे. आवडतो ना आवडतो काही बी असो पण त्याचा नंबर 8 आहे, एवढं डोक्यात फिक्स ठेवायचं, बरोबर आहे. असे नंबरिंग केले. आता याच्यामध्ये झालं असं की हिस्ट्रीचे 2 पॅसेज होते. मग आता काय करू? भाई कोणता पण पहिले सोडव ना, त्याच्यात काय मोठी गोष्ट आहे? तुला आवडेल तो पहिले सोडव. फक्त लक्षात ठेवायचं नंबरिंग जी दिली आहे त्यानुसारच पेपर सोडवायचं, नाही तर नाही, बरोबर आहे. ही गोष्ट, ही सवय घरी पण स्वतःला लावा. आता घरी काय करताय तुम्ही? 10 पॅसेजेस घेतलेले, असं धरा सुरुवातीला की 10च्या ऐवजी 6च होतात माझे, इट्स ओके. पण पहिल्यांदा काय कराल? पहिल्या 10 दिवसामध्ये अक्युरसीला महत्व द्या की त्या 6 पॅसेजचे जे 30 क्वेश्चन आहेत म्हणजे 6चे 5 म्हणजे 30, 6 × 5 = 30. तर 30 क्वेश्चन जे आहेत त्याची माझी अॅक्युरसी ही 60 to 70% आसपास असली पाहिजे, बरोबर आहे. आता 10 दिवस झाल्यानंतर एक एक पॅसेज ऍड करायचा प्रयत्न करा. का? कारण तुमचा रिडिंग स्पीड वाढणार आहे. जसजसं तुमचा रिडिंग स्पीड वाढत जाईल तसं तुमचा एक पॅसेज एक्स्ट्रा ऍड होईल. एक पॅसेज एक्स्ट्रा ऍड होतोय म्हणजे तो आपल्यासाठी गेन आहे ना बॉस. 5 क्वेश्चन्स अजून ऍड होत आहेत. सो अशा पद्धतीने दर 5 दिवसांनी एक एक पॅसेज आपल्याला वाढवत न्यायचं आहे. ॲव्हरेजली आपल्याला मॅक्झिमम 8 पॅसेज पर्यंत पोहोचायचं आहे, जास्ती नाही. 6 पॅसेज आरामात होतात आणि तुमचेही होतील. डोंट वरी. 10 मिनिटं आहे पॅसेजला, सो मोठी गोष्ट आहे. आता दुसरा एक प्रश्न म्हणजे आता लक्षात आलं तुम्हाला तुमचा 8 पॅसेजेस कसे कव्हर होतील. 10च्या मागे लागू पण नका.
कारण फिलॉसॉफीचा चुकण्यापेक्षा सोडलेला परवडला ना. प्रॅक्टिकली विचार करा. बरोबर आहे. आता आणखीन एक गोष्ट, 66 मार्क मिळवायचे म्हणजे किती क्वेश्चन बरोबर आले पाहिजे, बरोबर आहे की नाही? विचार करा, 30 क्वेश्चन. 30 क्वेश्चन जर माझे बरोबर आले तर एका क्वेश्चनला किती मार्क आहे? 2.5. माहिती किती झाले? 75 मार्क्स झाले, बरोबर आहे की नाही? 30 आणि 30 60 आणि 0.5 म्हणजे 15, म्हणजे झाले 75. हो गया ना बराबर. 8 पॅसेजेस सोडवले, प्रत्येक पॅसेजला 5 क्वेश्चन आहे. किती क्वेश्चन झाले? 40. उरलेला वेळ बसणार तर नाही. आपण क्लास केलेला आहे म्हणजे रिझनिंग येऊ राहिले, थोडं मॅथ्स पण येऊ राहिले. सिंपल. आता आपण पुढे जाऊयात. एक प्रश्न मनात पडलेला आहे, सर पॅसेजेस सोडवताना आधी पॅसेज वाचायचा का आधी प्रश्न वाचायचे? बरोबर आहे. हे ठरवेल कोण? त्या पॅसेजचा सब्जेक्ट. जनरली फॅक्च्युअल टॉपिक्स जे असतील, म्हणजे जसं की इको, पॉलिटी, सायन्स, याचे तुम्ही प्रश्न आधी वाचा, कारण ते फॅक्च्युअल आहे. त्याच्यामुळे त्याचा आन्सर फॅक्च्युअल पटकन सापडेल आपल्याला. पण बाकीचे जे क्वेश्चन्स, बाकीचे जे चॅप्टर्स असतील, त्याच्यासाठी मात्र तुम्ही आधी पॅसेज वाचा, मग प्रश्नांकडे वळा. दुसरी गोष्ट, जर पॅसेज वाचताना किंवा तुम्ही 1-2 पॅसेज जेव्हा पहिले सोडवाल पेपरमध्ये, तेव्हा तुम्हाला दिसलं की निगेटिव्ह टाईपचे क्वेश्चन्स जास्त आहे, म्हणजे लेखकाला काय म्हणायचे नाही, लेखक इथे काय नमूद करत नाही, लेखक आम्हाला काय सांगू इच्छित नाही, असे जर निगेटिव्ह क्वेश्चन जास्त असतील तर पहिले पॅसेज वाचायचा. का? कारण आहे विचारलेलं नाहीये ना, पॅसेजमध्ये आहे ते दिलेलं आहे. शोधायचं काय? नाही म्हटल्यावर डबल मेहनत होईल. का? कारण प्रश्न वाचावा लागेल, पॅसेज वाचावा लागेल, मग गडी काय हो म्हणतो ते बघावं लागेल, मग उत्तरात काय नाहीये ते बघावं लागेल, आणि मग मार्क करावं लागेल. डबल मेहनत झाली ना. मग त्याच्यापेक्षा पॅसेज आधी वाचला, लेखकाला काय म्हणायचं ते तिथेच मार्क केलं, मार्क केल्यावर खाली आलो, आता जे मार्क नाही ते माझा आन्सर आहे. इथे मेहनत कमी झाली ना, मेहनत वाढली नाही इथे. तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे की प्रश्नाचा जेनर कसा आहे, विचारण्याची पद्धत कशी आहे, त्याच्यावर सुद्धा ठरेल की मी आधी पॅसेज वाचायचा आहे का आधी मी व्हॉटएव्हर क्वेश्चन्स वाचणार आहे. ही गोष्ट क्लिअर झाली आपली आता, बरोबर आहे? सोडवताना अशा प्रकारे प्रॅक्टिस असेल. आता जो शुभमचा प्रश्न होता की सर तुम्ही आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही जेव्हा प्रिपेअर कराल तेव्हा 5 क्वेश्चन्स ऑफ 5 चॅप्टर्स, असं पहिली गोष्ट तर माझ्या मनात आहे, का करायचं? हे का करायचं? कारण हे जेव्हा पेपर येणार आहे तेव्हा रिझनिंगचे 20 क्वेश्चन किंवा मॅथ्सचे 5 क्वेश्चन हे एकाच चॅप्टर मधनं येणार नाहीये. आपण जेव्हा नॉनस्टॉप सेम टाईपच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करतो ना, तेव्हा ब्रेन शिफ्ट होत नाही लवकर लवकर. त्याच्यामुळे पेपरमध्ये आपल्याला शिफ्टिंगचा इश्यू क्रिएट होतो. म्हणून आपण एक स्मॉल शिफ्टिंग क्रिएट करतो की 5 क्वेश्चन झाल्यावर पुढे जायचं, बरोबर आहे? आता याचा गैरसमज करून घेऊ नका. म्हणजे जसं समजा की रिझनिंग मध्ये 28 चॅप्टर आहेत, 28 चॅप्टर 5 क्वेश्चन डेली 5 चॅप्टर डेली करण्याच्या हिशोबाने किती दिवसात संपतील? 6 दिवसात संपतील. 6 दिवसात नंतर काय करणार आहे? रिपीट करायचं. म्हणजे पहिल्यांदा मी 1 to 5 सोडवले, नंतर 6 to 10 सोडवले, नंतर म्हणजे आपले कमीत कमी किती राऊंड्स होतील? 4 ते 5 राऊंड्स होणार आहे. नंतर पुढे गेलो, आता एखाद्या चॅप्टर मध्ये 100 क्वेश्चंस आहे पण मी 30 पर्यंत पोहोचलेलो आहे. भाई बहुत हो गया, एक बार तेरे को मेथड समझ गया, एक बार तेरे को खुद को सॉल्व करना आ गया, तो तुम्ही एन नंबर सोडवा, त्याच्याने स्पीड वाढेल फक्त. पण आपल्याकडे तर आधीच वेळ जास्त आहे ना. आपल्याला कुठं 2 तासात 80 प्रश्न सगळे सोडवायचे. आपल्याला किती सोडवायचे? ऍव्हरेजली 40 ते 50 क्वेश्चन. जास्तीच्या मागे पण लागू नका, कारण सीसॅट मध्ये मला 180 पडले, मग काय करू? म्हणजे सीसॅट मध्ये तुम्हाला 180 पडले आणि मला डॉट 70 पडले, आपण दोघे एकाच लाईनीवर. मग कशाला जास्ती सोडवताय? लॉजिक काय द्यायचं? सेफर साईड म्हणून 50 एक सोडून ठेवा. का? कारण 50 सोडवले म्हणजे किती मार्क येतात आपले? 125. काही चुकतील, निगेटिव्ह मार्किंग होईल, स्टील आपल्या हातामध्ये ऍव्हरेजली 90 ते 100च्या मध्ये पडतील. म्हणजे काय झालो? आपण क्वालिफाय झालो. जीएस वर मेहनत करा, इथे जास्त मेहनत करून आउटपुट नाही मिळणार. सो डोंट डू दॅट थिंग. ओके, ही एक गोष्ट आहे. म्हणून 5 क्वेश्चन्स 5 चॅप्टर मोर देन इनफ होऊन जाईल. जास्त प्रॅक्टिस नाही कारण करण्यात काय मजा नाहीये, बरोबर आहे? आता हे केल्यानंतर मी तो कॅन्डिडेट आहे मॅथ्स मध्ये 4 ऑप्शन्सचा ऍव्हरेज काढला आणि त्याला 3 गुणल्यानंतर माझा आन्सर येतो. मी तो कॅन्डिडेट आहे. भाई मॅथ्स नको सोडू, प्रॅक्टिकली नको सोडू, एक पण क्वेश्चन नको सोडू. तुझा मेन सेक्शन जो म्हणेल तो 50 + 20 70 आहे आणि डिसिजन मेकिंगचे 5 आहे. 75 क्वेश्चन तुझ्या हातात आहे. वाय आर यू वरिंग फॉर मॅथ्स? ऍब्सोल्युटली नो नीड. सो तुम्ही तिकडे जाऊ पण नका, तिकडे विचार पण करू नका. पण हे होईल.
हा, आता अजून एक प्रश्न पडला, सर मी पॅसेज सोडवत होतो, माझ्या पुस्तकात 100च पॅसेज होते, तुमच्या स्ट्रॅटेजीनुसार 10 दिवसात पुस्तक संपलं, आता काय करू? दुकानात जा, दुसरा आण, परत सोडव. त्याच्यात काय डोकं लावायचा भाग आहे? काहीच डोकं लावायचं नाही त्याच्यामध्ये. लगेच दुसरं पुस्तक घेऊन यायचं, ते सोडवायचं, लगेच तिसरं पुस्तक आणायचं. बरं सर, मग मी जुने क्वेश्चन पेपर वापरू का? 100% वापरायचे, पण कसे? हे बघा, जुने 12 ते 13च प्रश्न पत्रिका अवेलेबल आहेत, याच्यापेक्षा जास्ती अवेलेबल नाहीये. मध्ये तुम्ही कसे वापराल? थोडी प्रोफिशियन्सी आली ना 10 दिवसानंतर, की रोज एक पेपर सोडवा, पॅसेजेससाठी फक्त. कारण रिझनिंग आणि मॅथ्स काय रिपीट नाही होणार, बरोबर आहे? आणि ते आपण डायरेक्टली चांगल्या पुस्तकांमधून सोडवतोय, पण त्यामुळे तिथे चांगली प्रॅक्टिस होईल आपली. त्यासाठी म्हणून तुम्ही काहीतरी फक्त पीवायक्यूच्या नादी लागणं हे थोडंसं चुकीचं आहे, कारण त्याच्यामध्ये जितकी जास्त प्रॅक्टिस होईल तितकं चांगलं आहे. हा, तुमची प्रोफिशियन्सी वाढली ना तर तुम्ही वाटल्यास इथे 10 क्वेश्चन करा ना, 10 क्वेश्चन फॉर 5 चॅप्टर्स, पण प्रोफिशियन्सी वाढल्यानंतर. म्हणजे एक 8-10 दिवस झाले, तुम्हाला वाटतंय की माझं स्पीड मस्त आहे, माझा वेळ उरतोय, म्हणजे मी जे ठरवलं होतं की 35 मिनिटं मी रिझनिंगला देणार आहे, पण माझे 15 मिनिटात हे सगळे क्वेश्चन संपतायत, 15 ते 20 मिनिटात. मग आता उरलेले 15-20 मिनिटं मी काय करतोय? मी रिकामा मोबाईलवर रील्स बघतोय, कच्चा बदाम, तूने जो काय ते ठुकरा के मेरा प्यार मेरा इंतकाम देखेगी, तर ते करण्यापेक्षा भाई तू 10 क्वेश्चन अजून वाढवून घे ना, 5 क्वेश्चन एक डबल सेट कर, दॅट विल बी लाईक अ पॉवर सेट, डोंट वरी फॉर दॅट थिंग. ते पण करता येईल आपल्याला, असं काही नाहीये की ते करायचंच नाहीये. सो ही एक गोष्टीची काळजी घ्याल तुम्ही तुमच्या साईडने. हा, दुसरी गोष्ट, मग आता जे पॅसेजेस आहेत, आयोगाची सेकंड आन्सर की डाउनलोड करायचं लक्षात ठेवा बघा, नाही तुम्ही फर्स्ट आन्सर की डाउनलोड करायचे आणि त्यातले काही चुकीचे आन्सर्स तुम्ही लक्षात ठेवायचे, तर त्यात काही लॉजिक नाही आहे. आयोगाचा पेपर जेव्हा कराल डाउनलोड, तेव्हा तो प्रिंट करून वापरा. उगाच मोबाईलवर वापरणं हे चुकीचं आहे, कारण त्याचा वेळ वाया जाईल. तुम्ही अंडरलाईन कसं कराल? म्हणजे मी पॅसेज वाचतोय जेव्हा, तेव्हा मला काही कीवर्ड्स अंडरलाईन करायचे, मोबाईलमध्ये कसे अंडरलाईन कराल? मग मोबाईल दरवेळेस नवीन नवीन घ्यावं लागतील स्क्रीनवर. सो बेसिकली बघा, एवढा खर्च करतोय आपण, आपण क्लासची फी भरली, आपण फॉर्म फी भरलेली आहे, आपण येण्या जाण्यावर खर्च केलेला आहे, आपल्या घरच्यांनी आपल्याला बाहेर ठेवले, रूमवर खर्च झालेला आहे. बरं, रूमवर खर्च केला, आपल्या घरच्यांना खूप सांगितलं मी अभ्यास करतो, पण गर्लफ्रेंडला कॅफेत घेऊन गेलेलं आहे, तिचे पैसे आपण भरलेले आहेत. तर एवढा खर्च केल्यानंतर फक्त 12 पेपर प्रिंट करण्यासाठी का खर्च नाही करत आपण? तर हे एकदम चुकीचं आहे, तसं नाही करायचं. तो खर्च करा, प्रॅक्टिकली करा, तो आउटपुट आहे. बरं, ते करताना मग काही पोरं काय करतात की रिडक्शन करतात, की सर मी रिडक्शन करून वापरतो. काय मिळणार आहे रे? बरं, काय मिळणार आहे? जास्तीत जास्त 40 रुपये लागणार होते झेरॉक्सला, रिडक्शनमुळे समजा 22 रुपये लागले, 18 रुपये वाचून तू देशाचे कोणते मोठे रिसोर्सेस वाचवून घेतलेले आहेत? काय मिळवलं त्या 18 रुपयांनी? काय मिळवलं असं? तुला एक टाइमचं जेवण तरी येतंय का? अरे वडापाव येईल रे मोठ्या मुश्किलनी, तो पण साध्या दुकानामध्ये. किती दिवस वडापाव खाणार आहे आपण? आज पोटाला चटका देऊ, पेपरवर खर्च करू, पण उद्या आपण व्यवस्थित थाळी खाऊ. ही मेंटॅलिटी कधी डेव्हलप करणार आहे आपण? त्यामुळे असं नाही करायचं. म्हणजे जिथे खर्च करायचा तिथे खर्च करायचा. भले एक कपडा कमी घ्या, एकच शर्ट घाला. मी स्वतः माझ्या युपीएससी प्रिपरेशनच्या वेळेस 2 वर्ष एकच पॅन्ट वापरलेली आहे. हा, चॉईस करायची होता ना, एक तर पॅन्टवर खर्च करा, नाही तर पुस्तकं घ्या. मग इथे 1,500-2,000 हजाराची पॅन्ट घेण्यापेक्षा मी पुस्तक घेणं प्रिफर केलं. ऑब्व्हियसली म्हणजे मी माझे जुने मित्र सुद्धा आणून दाखवले, आणि लिटरली मला जाणवत सुद्धा होतं की आपल्याकडे एकच पॅन्ट आहे. जेव्हा तो मित्र बोलला की यार तू एकच पॅन्ट वापरतोय, थोडं जरा जास्ती नाही होते का? कारण आठवड्यातून एकदा क्लासला सुट्टी असायची, पॅन्ट धुवून टाकायची, तोपर्यंत नाईट पॅन्ट राहायची, कोण पाहते आपल्याला? आणि दिल्लीत आपल्याला कोणी पाहिलं? इथं आशाच नव्हती. जेव्हा मी पहिल्याच दिवशी पाहिलं, हे चेहरा कोण पाहणार आहे? हा चेहरा इथं मराठा हायस्कूलमध्ये कोणी पाहिला नाही, तिथं कोण पाहणार आहे? प्रॅक्टिकली आपलं स्टँडर्डच मॅच नाही झालं, कारण तिथं डायरेक्ट म्हणजे पहिल्याच दिवशी पाहिलं ज्यूस, त्याचा सगळ्यात स्वस्त ज्यूस 180 रुपयाचा होता. हाय बाबू, हे पहिलं आणि शेवटचं ज्यूस. लिटरली 180 रुपयाचा त्याचा सगळ्यात स्वस्त ज्यूस होता, जिथे पोरं पोरींना घेऊन यायचे, झुंबड उठायची, आणि दुकान एकदम छोटं होतं. आपल्याला तसं कळून गेलं की तू सिंगल ही राहिला. हो या का भाई? त्याच्यामुळे तुम्हाला जिथे व्यवस्थित खर्च करायचा तिथे व्यवस्थित खर्च करा. अशा गोष्टींवर खर्च नका करू ज्याला काही लॉजिक नाही आहे, आणि प्रॅक्टिकली आपण करतोय तसा खर्च. तर या गोष्टीकडे लक्ष द्या. इथपर्यंत काय डाऊट आहे? हा, आता आपण जाऊ सीसेटचे पेपर सोडवण्याकडे, म्हणजे पेपर लास्ट सगळ्यात खतरनाक आयटम असणार आहे हा, बरोबर आहे? तर आता बघा,
सीसॅटचा पेपर हा स्वतःतच एक चॅलेंज आहे. रिझन त्याचा टाइम, बरोबर आहे. टाइम त्यांनी काय दिलेला आहे आपल्याला, 3 ते 5. खतरनाक बेकार. त्यात आत्ताचं टेम्परेचर चालू आहे 39 डिग्री सेल्सिअस. जर हे थोडं जरी वाढलं तर ते 40-41 ला टच करेल. आणि त्या पीक टाइम मध्ये तुम्ही आहात पेपरला बसलेले. जे लोक एसी वापरत असतील त्यांनी त्याचं प्रमाण दुपारी कमी करा. जे माझ्यासारखे गरीब असतील त्यांनी घाबरू नका. आपल्या नशिबात फॅन बी नसतो. बघा एवढं घाम येतोय. तर हा विषय. आता यामध्ये तुम्हाला करायचं काय ती सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. बघा जीएसचा पेपर झालेला आहे. सगळ्यात पहिली गोष्ट त्याच्यावर डिस्कशन करायचं नाही. आपला मित्र, आपली मैत्रीण, कोणी पण आपल्या सेंटरला असो, होऊन गेलाय ना, चर्चा करून काय मिळणार आहे. आयोग की देईल तेव्हा चेक करू. असं पण तिने बरोबर सोडवलं याची काय गॅरंटी आहे. सोडवलं असं ते आपल्या बरोबर नसती. त्यामुळे असं काहीच करू नका, त्याच्याने कॉन्फिडन्स लो होऊन जातो. ही पहिली गोष्ट आली. दुसरी गोष्ट, जर घरी राहत असाल तर एक हेल्दी टिफिन कॅरी करा. घरी राहत नसाल, घरचे टिफिन देणार नसतील, कारण आपले कांड तसे आहेत जीवनातले, तर जेही बाहेर खाल ते एकदम लाईट खा. त्या दिवशी गरमी आहे म्हणून ताक, कोल्ड्रिंक, लस्सी, आईस्क्रीम असे सगळे चाळे टाळा. कारण तुम्ही मोकारा ताक पिऊन घ्याल आणि तिथे नागिन बनाल. मोकार डुलक्या घेताल. काही लॉजिक नाही राहणार. म्हणजे ना ताकाची मजा आली ना ताक पिऊन येणाऱ्या झोपेची मजा आली. सगळं घालवलं. तर ते काही करायचं नाही. ओके. मग मिडल सेक्शन मध्ये काय करायचंय, तर माझं रेकमेंडेशन असेल तुम्हाला जेवढी भूक लागली त्याच्या 1/3च खा. कारण पोटात कावळे कोकलायला लागतील, भूक झोपू देणार नाही. ज्यांना दुपारी थोडीशी झोपायची सवय असेल किंवा ज्यांना येत असेल त्यांना. कॅरी करताना सोबत तुम्ही पाण्याची बॉटल वगैरे सगळं काही कॅरी करू शकता. त्यामुळे त्याला काही प्रॉब्लेम नाही. पण ही गोष्ट नसावी असं मला प्रॅक्टिकली वाटतं. बरं आहे. म्हणजे हा माझा स्वतःचा सेल्फ एक्सपिरियन्स आहे. म्हणजे मला चांगलं आठवतं की 2014 का 15चा अटेम्प्ट देताना आरवाई कॉलेजला नंबर आलेला होता. आमचा सगळा ग्रुप त्या कॉलेजला होता. सगळा ग्रुप. जे आम्ही युपीएससी एमपीएससी करत होतो तो सगळा ग्रुप आरवाईकी आणि बीवायकी मध्ये डिवायडेड होता. आता जसा पेपर झाला, दुपारी काही आपण डबा नेलेला नव्हता. आपण एक पेन आणि हॉल तिकीट घेऊन आलेलो होतो फुल एकदम राजासारखे. आणि हे करत असताना विषय असा झाला की मला काय जेवायचं. तर आम्ही तिथून निघालो आणि तिथे पुढे ते मिसळचं दुकान आहे बघा कॅनडा कॉर्नरवर काहीतरी. तर विषय निघाला की चला कारण मध्ये सगळं बंद होतं. आणि सागर स्वीटवाल्याचं म्हणणं होतं की समोसे काढायला वेळ लागेल. आता समोसे खाणं काय मिसळ खाणं काय दोन्ही जवळपास एकच आयटम झाला. म्हणून ठरलं की मिसळच खाऊ. ठरलं असं होतं की थोडी थोडी मिसळ खाऊन बाहेर निघून जायचं. आम्ही बसलो. आम्ही 6 पाव खाल्ले, 2 ताक पिलंय आणि त्याच्यानंतर आम्ही बाहेर निघालेलो. म्हणजे मला आजही आठवतं की आरवाई कॉलेजचा तो खालचा पोर्शन आहे ना, तिथे ना एक ब्लाइंड मुलगा बसलेला होता बिचारा. तर मी त्याच्याजवळ गेलो. पहिली वॉर्निंग बेल झालेली आहे. मी त्याच्याजवळ गेलो आणि त्याला विचारलं की म्हटलं मित्रा तू काय प्रॉब्लेम काय तुझा वर्ग कुठे तुला मी सोडू का. तर त्याने मला सांगितलं की नाही मित्रा प्रॉब्लेम हा आहे की माझा रायटर नाही आलाय आणि त्याने मला इथेच बसायला लावलेलं होतं. म्हणून मी त्याची वाट बघत बसलोय. तर मी त्याला चांगलं म्हटलं की तुझा रायटर कुठे दाखव मला नंबर दे आपण फोन करू त्याला. काय असेल तर कसं काय करायचं सर मी माझ्या गाडीतून मोबाईल घेतो त्याला फोन करतो काय असेल नसेल ते. पण तेवढ्यात त्याचा रायटर आला आणि मी जसं उठायला लागलो मला लिटरली फील झालं की आपल्याला आहे ना असा मस्त ताकाचा झटका बसलेला आहे. आता जे होईल ते अवघड होईल. कारण कसं आहे की तुम्ही जिथे आहात तुमच्या वर्गापासून टॉयलेट किती लांब आहे आणि आपण काय नर्सरीचे पोरं नाही की शाळेत गेल्या गेल्या टॉयलेटला गेलो. पेपर तर सॉल्व्ह करावा लागेल ना ऑब्व्हियसली. सो दिस विल बी व्हेरी डिफिकल्ट. त्याच्यामुळे अशा काही गोष्टी करू नका. लाईट काय जेवता येईल ते रूमवर जरी राहताय तरी तुम्ही सकाळी जाताना इडली वगैरेचे पॅकेट्स कॅरी करू शकता. बरं एवढ्या सकाळी इडलीचे पॅकेट्स वगैरे भेटणार नाही तर मग दुपारी जय स्विगी जय झोमॅटो वो भी हो सकता है. पण असं हेवी जेवण जेवू नका. पाणी पाणी जीव करतो आणि लई त्रास होतो बिलीव्ह मी. मग आता कोल्ड्रिंक काय नाही प्यायचं. हे बघा कोल्ड्रिंक आईस्क्रीम हे जरी थंड वाटत असले तरी त्यांच्या प्रवृत्तीनुसार ते गरम असतात. आधीच बाहेर हीट आहे. ते पिताना गार लागतील बट शरीरात गेल्यानंतर हे एक्स्ट्रा हीट तयार करतील आणि त्या हीटने तुम्हाला पेपर त्यांना अवघड होऊन जाईल. सो त्याच्यामुळे आपल्याला हे कार्यक्रम करायचे नाही. हा पेपर झाला ना सीसॅटचा तुम्ही डायरेक्ट अख्खं बोकड खायला बसा. मला त्याला काही प्रॉब्लेम नाहीये बट त्याच्या आधी नाही.
हा म्हणजे डायरेक्ट मी बोकडच शिजवलेलं आणि डायरेक्ट मी बोकडच खाईल बुवा, आता पुरंच बोकड खाईल मी लई दिवसापासून बसलेलो होतो. सो यू डू दॅट थिंग यार, तो तुमचा प्रश्न आहे. बट तोपर्यंत नाही. मग कोणी जर व्हेजिटेरियन असेल तर मी अख्खं 5 किलो पनीर खाईल बुवा, असं काय जे काय असेल तुमचं स्वप्न ते पूर्ण करा. बट तोपर्यंत नाही प्लीज. आपण वर्षभर मेहनत केलेली, मेहनत फक्त तुम्हीच नाही केली, तुमच्यावर आम्ही पण मेहनत केलेली आहे. ही सगळी वाया आहे. ती वाया नाही घालवायची. आता पेपरला बसल्यावर काय करायचंय, हे बघा पेपरला बसल्यावर मी पुन्हा एकदा लिहितो की काय काय आपल्याला आहे पुढे वाढून ठेवलेलं. आपल्यासमोर उतार आहेत, आपल्यासमोर रिझनिंग आहे, बरोबर, आणि त्याच्यानंतर आपल्यासमोर मॅथ्सचे क्वेश्चन आहेत, आणि सगळ्यात शेवटी आपल्याला दिलेलं आहे डिसिजन मेकिंग. आता जेव्हा पेपर आलेले आपण परत फॉलो केलं सेम की पेपर पूर्ण प्रिंट टेक्निक ते बघितलं. आता जेव्हा पेपर सॉल्व्ह करायला बसणार आहे, जनरली एक स्ट्रॅटेजी मुलं फॉलो करतात की ते डिसिजन मेकिंग पहिले सॉल्व्ह करायला घेतात. आय रेकमेंड ते नाही करायचं. का नाही करायचं मग? हे बघा, या पूर्ण प्रोसेसमध्ये हा एकच आयटम आहे ज्याला निगेटिव्ह मार्किंग नाहीये. जाऊ झिरो भेटेल ना. सुरुवातीला काय टाइमपास करता त्याच्यावर, घाईघाईत सोडवला जरी तरी झिरो तर भेटेल ना. पण हे जर घाईघाईत सोडवलं आणि चुकलं तर निगेटिव्ह आहे ना. मग डिसिजन मेकिंगची कशाला सुरुवात करते? आणि एमपीसीचं डिसिजन मेकिंग म्हणजे असं नाही की 3 ओळी दिल्या आणि सांगितलं सांगा काय करणार. ते पॅसेज देता डायरेक्ट की प्रश्न पडतो, कॉम्प्रिहेन्शन रीडिंग तरी सुरू झालं परत, नंतर कळतं डिसिजन मेकिंग. आलं का लक्षात? ते एवढं मोठं देणार आहे, मग एवढं मोठं, आणि कसं असतं सुरुवातीला आपला पेस थोडा कमी असतो, तो हळूहळू आपण वाढवतो. मग त्यात डिसिजन मेकिंग मध्ये जर एवढा मोठा मोठा पॅसेज वाचायला तुम्ही वेळ वाया घालवाल तर त्याचा आउटपुट काय मिळणार आहे तुम्हाला? इट विल नॉट क्रिएट एनी टाइप ऑफ आउटपुट. सो डोंट डू दॅट थिंग. आय रेकमेंड इट. मग तुम्हाला प्रिपेअर काय करायचंय, तर तुम्हाला हे प्रिपेअर करायचं बरं. आता याची एक स्ट्रॅटेजी अशी आहे की मी पहिले उतारे सोडून घेईल, मी रिझनिंग सोडवेल, मग मी मॅथ्स येत असेल तर मॅथ्स सोडवेल, मग डिसिजन मेकिंग कडे जाईल. बट आय रेकमेंड ते पण करू नका. मी तीच स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगतोय जी मी वापरली, जी मी वापरल्यानंतर म्हणजे जेव्हा मी ती डिव्हाइस केली, आणि ती डिव्हाइस केल्यानंतर म्हणजे ही माझ्या एका गेट पास झालेल्या मित्राने मला सांगितलं की तू एवढं करतोयस ना आणि त्याच्यामुळे तुझा अटेम्प्ट कमी होतोय, तर मी तुला एक स्ट्रॅटेजी सांगतो, तिला तू वाटल्यास इम्प्रोव्हाइज कर आणि मग यूज कर. तर जी मी इम्प्रोव्हाइज करली आणि फायनल आउटपुट आला ना, तो मी तुम्हाला सांगतो. हा मी माझ्या 5 UPSC अटेम्प्ट मध्ये चेकआउट केलेला आहे. जिथे पूर्वी माझे 40-42 अटेम्प्ट व्हायचे, आमच्या वेळेस सीझॅटचे मार्क काउंट व्हायचे, त्यामुळे मॅक्झिमम सॉल्व्ह करणं गरजेचं होतं. जिथे माझे 40-42 सॉल्व्ह व्हायचे तिथे माझे 74-72 सॉल्व्ह व्हायला लागले सीसॅट मध्ये. आणि हे 74 म्हणजे 72-74 पैकी म्हणजे 72 ते 74 मध्ये माझे अटेम्प्ट व्हायचे, आणि याच्यातला माझा बरोबर येण्याचा जो रेशिओ होता तो 62-66 होता क्वेश्चन्स. आणि असं नाही की आता काही लोक म्हणतील हा म्हणूनच तुम्ही पास होते प्रिलिम. ए भाई गप्पड, आपल्या जीएसटी सुद्धा आहे ना, कमीत कमी 58 आणि जास्तीत जास्त 69 बरोबर आलेले. असं नाही की आपण सीसॅटच्या भरोश्यावर होतो, आपण तिथे पण तेवढा स्कोर तगडा ठेवलेला आहे जीएस मध्ये, उगाच नाही. तर ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आता मग प्रिपेअर कसं कराल का सोडवाल कसं? सोडवाल कसं? सगळ्यात पहिल्यांदा काय केलं आपण, पॅसेजेस बघितले, त्याच्यावर नावं लिहिले, हिस्ट्री जिओग्राफी जे काय आपले सब्जेक्ट होते त्याच्यानुसार मार्किंग केलं. मार्किंग केल्यानंतर आय रेकमेंड की पहिले सोडवा. 3 सोडवले ना, 3 सोडवल्यानंतर पॅसेज सोडवणं स्टॉप करा. रिझनिंगचे 3 क्वेश्चन सोडवा इमिजिएटली. रिझनिंगचे 3 क्वेश्चन झाले की परत पॅसेजेस कडे जा, 3 पॅसेज सोडवा. आता रिझनिंगचे आल्यावर परत 4 ते 5 क्वेश्चन सोडवा. बरं असं आपण का करतोय? काय होतं, आपण जेव्हा नॉर्मली पॅसेजेस सोडवत असतो तेव्हा आपला मेंदू सारखी सारखी सेम टाईपची इन्फॉर्मेशन घेऊन थोडासा स्टॅग्नंट होऊन जातो, आणि त्याच्यामुळे आपले उत्तर चुकण्याची परिस्थिती निर्माण होते. म्हणजे आपल्याला कन्फ्युजन व्हायला लागतं दोन वेगवेगळ्या पॅसेजेसमध्ये, आणि डलनेस येतो. मग त्याला इम्प्रोव्हाइज करण्यासाठी आपण काय देतोय, त्याला एक दुसरा इम्पेटस देतोय की रिझनिंग कर तू, आता मज्जा येईल तुला. बरोबर आहे. रिझनिंगचे 3 क्वेश्चन सोडवले, एक चांगला इम्पेटस भेटला, इमिजिएटली परत पॅसेजेसकडे जा, परत 3 पॅसेजेस सोडवा. 4-5 आता काय झालंय ना की आपण मिड मध्ये आलेलो आहे पेपरच्या, म्हणून आपल्याला रिझनिंगचे थोडेसे क्वेश्चन जास्त सोडवावे लागतील, थोडा इम्पेटस जास्त द्यावा लागेल किक मिळण्यासाठी. बरोबर आहे. आता परत ब्रेनला किक भेटेल. आता परत तुम्ही 3 पॅसेजेस सोडवा. आता 3 तर होणार नाही का, कारण 3 आणि 3 किती झाले, 6. आपण मॅक्झिमम किती सोडवत होतो, 8. आता 2 किंवा 3 तुम्हाला जे वाटेल ते सोडवा. जेव्हा एमपीएससीचा पेपर सोडवाल तेव्हा इंग्लिशचा पॅसेज सोडायचा नाही. जो पॅसेज फक्त इंग्लिश लँग्वेज मध्ये दिलेला आहे तो सोडवायचा म्हणजे सोडवायचा. सगळे 13 पेपर काढून पहा, इंग्लिशचा पॅसेज सर्वात छोटा आहे आणि एकदम चाटीमाटी आहे. म्हणजे 6 लाईनचा पॅसेज आहे, 6 ते 7 लाईन्स. आणि कसा आहे, खाली फक्त वर्ड शोधायचा
वरती वर्ड शोधायचा, ती लाईन आपलं आन्सर. एकदम 10वी सारखं. अनसीन पॅसेज सेम. त्यामुळे ह्या पॅसेजला कॉम्प्रोमाइज करू नका लिटरली. आणि जो फक्त मराठीमध्ये येतो तो मोस्टली फिलॉसॉफीचा असतो. हा म्हणजे आम्हाला जो आलेला एक पॅसेज इतका खतरनाक होता, मी तो पॅसेज पण सांगतो मला, की एक व्यक्ती आहे, तो एका रूम मध्ये बंद आहे, ज्या रूम मध्ये एकदम छोटूसा झरोका आहे ज्याच्यातून प्रकाश येतोय, आणि त्या रूम मध्ये त्याच्याबरोबर एक पक्षी आहे, आणि पक्ष्याच्या मनात काय विचार आहेत हे तो विचार करतोय. हा, आणि त्या संदर्भात तो प्रेम ही गोष्ट समजवतोय आपल्याला. पॅसेज होता एवढूसाच, पण विचार करा काय बेकार आहे की आता याच्यात चौथं कॅरेक्टर आलं, पक्षी. पक्षी, लेखक, प्रश्न टाकणारा, उत्तर तयार करणारा, आणि आपण. आता 4 कॅरेक्टर आहे, आणि विचारले लेखकाला काय म्हणायचंय. लेखकाला काय म्हणायचंय जे पक्षाला वाटतंय. मला काहीच वाटत नाहीये, मला काही म्हणायचं पण नाहीये, मला घरी जाऊ द्या. लिटरली असा पॅसेज होता. दुसरी गोष्ट, पॅसेज सोडवताना इगो वॉर नाही खेळायचं. जनरली काय होतं, आपण पॅसेजवर 7-8 मिनिटं इन्व्हेस्ट करतो, आणि असं होतं की 5 पैकी मला 2 क्वेश्चन आले आणि 3 क्वेश्चन येत नाहीये. आपण काय करतो, इगोवर घेतो ती गोष्ट. असं कसं काय झालं, मी तर याच्यात 8-10 मिनिटं घालवलेले, मला आलेच पाहिजे अजून 2 तरी प्रश्न. याच्यामध्ये चुकाल. इगो सिस्टम नाही खेळायची. मग खेळायचं काय, नाही येते ना मान्य करा आणि पुढे एक पॅसेज एक्स्ट्रा सोडवा ना, काय फरक पडतोय. ऍट द एंड ऑफ डे किती क्वेश्चन सोडवायचे, मॅक्स टू मॅक्स 40 ते 50. इगो कशाला ठेवताय, इगो मध्ये नाही जायचं. नाही ना, नाही येते ना, नाही वाटत आहे ना आपल्याला. दोनदा पॅसेज वाचला आपण, बरोबर आहे, पहिल्यांदा वाचला, मग प्रश्न वाचले, परत पॅसेज वाचला, प्रश्नांकडे आलो, स्टील मला 2 किंवा 3च प्रश्न आले, किंवा आधी मी प्रश्न वाचले, पॅसेजकडे गेलो, काही सापडले, एखादं 2 सापडले, परत पॅसेज प्रश्न वाचले, परत पॅसेज वाचला, पण मला पुढचे 3 नाही सापडत आहे. डोंट हॅव इगो, लिव्ह इट. सो इगो वार नाही खेळायचं सीसॅट मध्ये, अन्यथा ते आपल्याला लॉस मध्ये नेतं. नाही जमत आहे ना, ऍक्सेप्ट करा पहिल्यांदा की नाही जमत आहे, आपण पुढच्या पॅसेजकडे जाऊ. इन्व्हेस्ट करा, इगो नका ठेवू. बरोबर आहे. आता हे झालं. आता सीन असा आहे की हे झाल्यानंतर पेपर बाकी आहे आपल्याकडे, बरोबर आहे की नाही. त्यात काय बाकी आहे की जवळपास सीसॅट मध्ये रिझनिंगचे 10 प्रश्न बाकी आहेत, बरोबर आहे, आणि जवळपास मॅथ्सचे 5च्या 5 प्रश्न बाकी, डिसिजन मेकिंग बाकी आहे. आता पहिले टाइम बघून घ्या, जेवढं सोडवलं तेवढं मार्क करून घ्या आपल्या क्वेश्चन आन्सर शीटवर. आता रिझनिंगचे 10 प्रश्न पहिले नॉनस्टॉप सोडून घ्या, ते नॉनस्टॉप सोडून झाले. आता मॅथ्सकडे जा, धकतंय का बघून घ्या, धकतच नसेल तर ते सोडून द्या डायरेक्टली. 1-2 प्रश्नांमध्ये आपल्याला आपली चौकळून जाते की होणार आहे का नाही होणार आहे, बरोबर आहे की नाही. 2 प्रश्न सोडवले किंवा एखादा आलाच बस सोप्पा, आणि तो येतोच आहे मला, म्हणजे समजा काय म्हणतात त्याला, पर्सेंटेजचा आहे, प्रॉफिट लॉसचा आहे, सोपे प्रश्न असतात ते. सो ट्राय इट अँड सॉल्व इट. जर झाला व्यवस्थित सॉल्व, तर एक प्रश्न 2.5 मार्क एक्स्ट्रा भेटून जातील, कशाला सोडताय. आणि मग डिसिजन मेकिंग कडे जा. आता डिसिजन मेकिंग मध्ये 2 कंडिशन्स आपण किंवा 3 कंडिशन्स आपण विचारत घेऊ. एक कंडिशन अशी की हे सोडवता सोडवता माझा स्पीड कमी होता, स्पीड मॅनेजमेंट मला जमलं नाही टाइमवर, त्याच्यामुळे वॉर्निंग बेल झालेली आहे. आता वॉर्निंग बेल झाली आहे, माझ्याकडे थोडेसे 1-2 पॅसेजेस बाकी आहे, रिझनिंग बाकी आहे, आणि डिसिजन मेकिंग बाकी आहे. मी काय सोडवलं पाहिजे, डिसिजन मेकिंग. नो, नो अदर थॉट. का बरं, कारण पण रिझनिंग एवढ्या प्रेशर मध्ये सोडवताना तुम्हाला एक्झॅक्ट लॉजिक सापडेल याची गॅरंटी फार कमी असते. आणि रिझनिंगचं असं आहे की एकदा जर लॉजिक सापडलं, पटपट पटपट झालं, तर सगळं बरोबर येतं. नाही तर तुम्ही किती पण डोकं लावा, त्या क्षणाला ते लॉजिक सापडतच नाही. जसं सिरीज वगैरे मध्ये होतं, तिथे लॉजिक सापडत नाही, आणि नंतर घरी आल्यावर जेव्हा तोच क्वेश्चन पेपर आणि तोच क्वेश्चन बघतो, तर ओ शिट, असं होतं गेम. असं नाही झालं पाहिजे. ओके. तर बरं, मग पॅसेज सोडवायचा का, भाई तुझ्याकडे 5 मिनिटं बाकी आहे किंवा 10 मिनिटं बाकी आहे, आणि तू पॅसेज वाचणार आहे, स्वतःला शांत ठेवणार आहे. तो जो पर्यवेक्षक आहे तो 4 वेळा सांगू राहिलाय, चला पटकन मोजून घ्या, मला उशीर झालेला आवडणार नाही, मागच्या तुमच्या उशीर झालेला आहे. तो कारण टेन्शन मध्ये आहे, त्याचा साला घरी आलेला आहे, बायकोनी श्रीखंड आणायला लावलेलं होतं, त्याला ते न्यायचं नाहीये, त्याचं साल्याचं भांडण झालेलं होतं, किंवा त्याची बायको म्हणत होती मला तुम्ही फिरवायला न्या, आज नेमकी एमपीएससीने ड्युटी लावून टाकलेली आहे, बायको घरी जाऊन तनतन करणार आहे मोक्कार. किती अवघड असेल त्याचं आयुष्य, आणि त्यात आपण बसलो त्याला लेट करायला, किती गोडे लावेल तो. त्याची तकतक चालू आहे, बरोबर आहे की नाही. त्या तकतकीमध्ये तुमचा पॅसेज सॉल्व्ह होणार आहे का, नाही होणार आहे. सो डोंट डू दॅट थिंग. पण डिसिजन मेकिंग आहे, का बरं सोडवतोय आपण तेव्हा,
सगळेच चुकले तरी किती? 0. निगेटिव्ह मार्किंग नाहीये. सिंपल गोष्ट आहे. बरं, आता काय करायचंय? हे पहा, किती म्हटलं तरी असं तर होणार नाही ना की आपण 5 प्रश्नांना अंदाधुंदी जरी गोळीबार केला तरी सगळीकडे 0 सीन. एवढं पण नशीब खराब नाही आपलं. प्रॅक्टिकली एकदम एवढं पण नशीब खराब नाहीये. 2 तर मिळतील. या 2 प्रश्नांचे तर 2-2 मार्क मिळतील. झाले ना 4 मार्क. बहुत हो गया. गेन आहे ना भाई वहां पे. जमलं तर डायरेक्ट एकच सिरीज पकडायची. म्हणजे समजा मला वाटतं की माझा आज 3 नंबर लकी आहे. सगळे सी मारा. कारण हे बघा, काही सी अडीच असतील, काही सी 1 असतील, काही 0 असतील आणि काही 2 असतील. बरोबर आहे की नाही? सगळे सी 0 नसतील पण. जेव्हा तो प्रश्न टाकेल तेव्हा तो असं तर करणार नाही ना की जाणून बुजून सगळ्यांचं सी 0, सगळ्यांच्या ए ला 2.5 मार्क, सगळ्यांच्या बी ला 2 मार्क आणि सगळ्यांच्या डी ला 1.5 मार्क. असं करेल का तो? नाही करणार. हे रँडमाइज्ड असेल. बरोबर आहे की नाही? जर आपण एकच सिरीज घेतली, 1 किंवा 2 ठिकाणी 0 पडतील, 100% मान्य आहे. पण बाकी ठिकाणी तर एखाद्या ठिकाणी 2.5 मिळतील, बाकी ठिकाणी 2-2 पण मिळतील. झाला ना गेम. बरोबर आहे? पहिली सिच्युएशन. दुसरं म्हणजे जिथे आपण ब्लाइंड आलो की आपण काहीच विचार केला नाही. आपल्याकडे 2-4च मिनिटं बाकी होते, त्यात आपण ब्लाइंड खेळलो. दुसरं की मी सीसॅट सोडवतोय, डिसिजन मेकिंग सोडवतोय. आय हॅव टाइम. माझ्याकडे 20-1 मिनिटं उरलेले. मी प्रश्न वाचतोय व्यवस्थित, डिसिजन मेकिंग सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय. काही ठिकाणी मला स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर मिळतं की हे आन्सर आहे. म्हणजे समजा असा प्रश्न आहे की तुमच्याच मित्राने एका महिला कर्मचाऱ्याची छेड काढलेली आहे आणि ती कंप्लेंट तुमच्याकडे आली आहे. आता त्या कंप्लेंटमध्ये तुम्ही काय कराल? ऑप्शन 1 दिलेला आहे की महिलेला सांगाल असं झालंच नव्हतं. प्रॅक्टिकल आहे का? नाही. दुसरं आहे, तुम्ही तुमच्या मित्राला कामावर काढून टाकाल. काय गॅरंटी आहे ती बाई खरं बोलतीये? कदाचित त्या बाईचा आणि त्याचा अफेअर असेल किंवा ती त्याला प्रपोज करत असेल, तो नाही म्हणत असेल, म्हणून तिने खुन्नसपणे सांगितलं यांनी माझी छेड काढली. होतंय आजकाल. खतरनाक आहे. दुसरा प्रकार. तिसरा प्रकार, समजा असं आहे की आपणच आपला राजीनामा देऊन टाकू. जाऊ दे, मित्रत्व पण नको काहीच नको. हे पण लॉजिकल आहे का? नाही. आपली रोजी रोटी आहे. हे पण नाहीये बरोबर नाही. मग आपण काय करू? आणि चौथा ऑप्शन दिलेला आहे की तुम्ही एक समिती स्थापन कराल, समितीला सत्य शोधन करायला लावाल आणि समिती जे निष्कर्ष मांडेल त्याच्यावर तुम्ही निर्णय घ्याल. मग याच्यामध्ये जर ती स्त्री दोषी निघाली, म्हणजे तिने खोटी कंप्लेंट केलेली असेल, तर आपण तिला जे काही शिस्त पालनाच्या नियमानुसार शिक्षा असेल ती तिला देणार. जर आपला मित्र चुकीचा ठरला त्या समितीच्या शोधनामध्ये, तर आपण मित्राला शिक्षा देणार. लॉजिकल ऑप्शन आहे ना? सिंपल आहे. याला 2.5 मार्क असणार आहेत. बाकी कोणाला 2.5 मार्क असतील का? नाही. बाईला सांगणे की असं काही झालंच नाही, याला 0 मार्क असतील 99%. असं कसं काय? तिला छेडलं गेलंय ना, तिलाच कसं काय सांगणार की तुला छेडलं नाही गेलंय? तुला स्वप्न पडलं तर भाव झाला भाव. असं शक्य आहे का? नाही. याला 0 मार्क असणार आहे ऑब्व्हियसली. मग आपण असं ऑप्शन निवडणार आहे का? नाही. बरोबर आहे. पण काही असे ऑप्शन्स असतील की ज्याच्यामध्ये तुमचं कन्फ्युजन होईल परत 2 पैकी एकात. तर माझं रेकमेंडेशन असेल सेकंड बेस्ट निवडा. जे तुम्हाला वाटते फर्स्ट बेस्ट आहे ते नका निवडू. कारण बऱ्याच वेळेस असं होतं की एमपीएससी ना फर्स्ट बेस्ट आणि जे आपल्याला वाटत नाही त्याच्यामध्ये 2.5 आणि 0चा खेळ खेळते. म्हणजे आपल्याला वाटत नाही ते एमपीएससीचं डायरेक्ट बेस्ट आन्सर असतं आणि जे आपल्याला वाटतंय ते त्यांचं 0 मार्काचं आन्सर असतं. मग अशा सेकंड बेस्ट निवडा, त्याला 2 मार्क असतात. म्हणजे आपला गेन जास्त आहे. 0.5चाच लॉस आहे. पण बाकी गेन पूर्ण 2चा झालेला आहे. अदरवाईज आपण फर्स्टच्या नादी लागलो असतो तर हातात काहीच भेटलं नसतं. सो बेटर स्ट्रॅटेजी सेकंड बेस्ट. तर ते तुम्ही चूज करा. बरोबर, ज्याने तुम्हाला जास्त मार्क फेच करता येतील. अशा प्रकारे तुम्ही जर सीसॅट सोडवला तर तुमचं सॉल्व पण जास्त होईल आणि त्याच्यामुळे बरोबर येण्याचे चान्सेस जास्त असतील. माइंड नॉनस्टॉप रिफ्रेश होत असेल आणि आपण सीसॅट क्वालिफाय होऊन जाऊ. ह्या भरोशानेच तुम्हाला हा पेपर सोडवायचा आहे, तर तुम्हाला आउटपुट भेटेल. अन्यथा ते फार अवघड असेल. याच्यामध्ये तुम्हाला काही डिफिकल्टीज नाही ना? ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण कंबाईनचा पेपर कसा सॉल्व्ह करायचा आहे आणि कंबाईनसाठी काय स्ट्रॅटेजी असेल ती पण बघू. जेणेकरून काय आहे की तुम्हाला तिथे पण हेल्प होईल. पण एक गोष्ट लक्षात घ्या, मी परत एकदा सांगतोय, अजून सुद्धा 32 ते 34 दिवस बाकी आहेत. वॉर संपलेलं नाहीये, आपण हारलेलो नाहीये. त्याच्यामुळे अजून सुद्धा जर तुम्ही लढाईची तयारी केली तर अजून सुद्धा तुम्ही जिंकू शकाल. मेन्सचा पेपर किती सोपा आणि किती सरळ आलेला आहे ते मी तुम्हाला दाखवलंय. आपल्या नोट्स, आपले लेक्चर्स हे डायरेक्ट आन्सर आहे त्या गोष्टीचं. तुम्हाला लिटरली त्या नोट्स मधनं डायरेक्ट आन्सर्स लिहिता येतील. इतका सोपा पेपर आलेला आहे. त्यामुळे एमपीसीला घाबरण्याची आवश्यकता नाही. 3 ते 4 वर्ष लागतील त्यांना अजून पूर्ण इव्होल्यूट व्हायला आणि युपीएससी सारखे डिफिकल्ट क्वेश्चन यायला.
त्यामुळे तुम्ही बिलकुल घाबरू नका. एकदम स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारले, वारकरी संप्रदायाचं योगदान सांगा. काय यार याला आहे? दारिद्र्य आणि उपासमार दूर करण्याची कारण म्हणजे रिझन्स सांगा की दारिद्र्य आणि उपासमार कसं दूर करायचं. भाई कोणी तुक्के मारून सुद्धा लिहिते क्वेश्चनचा आन्सर 150 वर्ड्स मध्ये. त्यासाठी काय स्पेशल अभ्यासाची एवढी गरज आहे? काहीच गरज नाहीये. पंतप्रधान जनधन योजनेने समाजामध्ये काय बदल घडवला लिहिता नाही येणार आपल्याला. इतका सरळ क्वेश्चन पेपर आलेला आहे, मग घाबरताय कशाला? हा तुमच्या बेसिक स्टडीवर सुद्धा तुम्हाला सॉल्व्ह करता येईल, पण त्याच्यासाठी गरजेचं आहे प्रिलिम पास करणं. आणि त्यामुळे जी स्ट्रॅटेजी सांगितलेली ती प्रॉपर फॉलो करा, तुम्हाला 101% त्या गोष्टीतून आउटपुट भेटेल. असं होणारच नाही की त्याचा आउटपुट नाही भेटणार, बिकॉज दिस इज व्हेरी टेस्टेड आयटम. ओके, मग काहीच डाऊट नाही ना, काहीच किस्सा नाही. ओके, भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरला, मग बघूया बाकीच्या गोष्टी. ओके, थँक्यू.